आज सर्व जगापुढे सर्वात मोठी गंभीर समस्या आहे ती म्हणजे अन्नधान्य याची उपलब्धता करणे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची गरज आहे तेवढ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य पुरवण्यासाठी आजची जी शेती आहे, जमीन आहे, ती अक्षम आहे असं आता हळूहळू समस्या समोर येते. आणि ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट ज्यावेळेस हरित क्रांती आली 1965 साली, त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट समोर होती. आणि त्यावेळेस आपल्याला एक हरित क्रांतीची गरज होती आणि रासायनिक शेतीच्या माध्यमातून, संकरित बियाणांच्या माध्यमातून आपल्या समोर शेतीचा एक नवा पर्याय समोर आला. तर हा जो पर्याय त्यावेळेस वापरला गेला, त्याचं ज्याप्रमाणे प्रबोधन, त्या ठिकाणी जे प्रशिक्षण होणं गरजेचं होतं, ज्याप्रमाणे माहितीचा प्रसार होणं गरजेचं होतं, उत्पादनं पोहोचली, तंत्रज्ञान पोहोचलं, परंतु इन्फॉर्मेशन पोहोचली आणि मग ज्ञान नसल्यामुळे सगळीकडे अर्धवट माहितीच्या आधारे आणि जे काही तज्ज्ञ होती ती तज्ज्ञही फक्त कमर्शियल बाजूने विचार करून ती प्रचार करत गेली आणि आज त्याचे परिणाम आपली सर्व शेती काय झाली आहे धोक्यामध्ये. आज सद्गुरूंसारख्या एका संत व्यक्तीला काय करावं लागते? माती वाचवा हे अभियान घेऊन जगभर फिरावं लागते. परमेश्वर प्राप्तीचा ध्यास आहे तो बाजूला ठेवून पहिलं मानवाचं जीवन सुखी कसं होईल, ते आरोग्य कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी पळावं लागते. त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. आणि मित्रहो, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 2013 साली आपण सुरुवात केली की आपल्याला शेती वाचवायची आहे आणि शेतकरी वाचवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्राहक आरोग्यवान ठेवायचा आहे. मग माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान हे अभियान, हे घोषवाक्य घेऊन आपण पुढे चालले. आणि हे पुढे जात असताना आज लाखो शेतकरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पण हे जोडले जात असताना आज आपण जे काही SCB वैदिकचे जे नाव बघतो आहोत, हे नावापर्यंत आपण पोहोचलो नाही, तर ते नाव नसून ते एक मोठं अभियान आहे. त्याच्यामध्ये लाखो शेतकरी आहे, हजारो वितरक आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासारखी सर्व जी टेक्निकल टीम आहे, शेकडोच्या संख्येने टेक्निकल टीम आहे. आणि या सर्वांचं नेतृत्व करत असताना, सर्वांना दिशा देत असताना सायंटिफिकली विचार करून, अध्यात्माच्या बाजूने विचार करून, अध्यात्म या शब्दाचा अर्थ मित्र सर्वांना विनंती आहे कुणी धर्माच्या बाजूने घेऊन नये. धर्माचा आणि अध्यात्माचा कुठलाही कुठे संबंध नाही, बरोबर आहे. ज्या वेळेस शास्त्रज्ञांनी अणु, रेणू, मॉलिक्यूल, ॲटम, त्याच्या पाठीमागे आतमध्ये गेले ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि केंद्रकामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी गॉड पार्टिकल कण सापडले जे एका प्रवाहाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्यांना नेमकी त्याला काय नाव द्यायचं हा प्रश्न पडला. म्हणजे त्या लेवलला मी अध्यात्म असं समजतो, जे बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे. मित्रांनो, ते जे ज्ञान आहे ते आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी वेदांमध्ये लिहून ठेवले. प्रत्येकाने प्रयोग केले, ते पण सायंटिस्टच होते. त्यांच्याकडे त्यांच्या निसर्गाच्या लॅब होते आणि त्या लॅबमध्ये त्यांनी हे सगळं तंत्रज्ञान त्याच वेळेस त्यांच्या अनुभवातून, प्रयोगांमधून लिहून ठेवलं. आणि तेच वेद आज नवीन ज्या दिशेला आहे, नवीन जे समस्या आहे, नवीन जे आव्हान आहे जगाचं, त्या जगाला काय देणार आहे? दिशा देणार आहे. आणि ते दिशा देण्याचं ज्ञान आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करत आहोत. याच्यासारखं सौभाग्य मित्र हो दुसरं कुठलंच नसावं, बरोबर आहे. त्यासाठी आपण या निसर्गाचे, प्रकृतीचे, परमात्म्याचे आपण आभार मानू, धन्यवाद मानू. मित्रांनो, इथपर्यंत कसं पोहोचलो आणि आज शेतकऱ्यांची नेमकी आज संभ्रम कसा होता याविषयी आपल्याला सगळं जाणून घ्यायचंय. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण तो संभ्रम दूर करायचा प्रयत्न करणार आहोत की शेतीमध्ये शेतकऱ्यांची नेमकी होरपळ का होते, त्यांची त्या ठिकाणी धावपळ का होते, गोंधळ का उडतोय, ते अपयशी का होत आहे. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम शेती करण्याच्या ज्या पद्धती आहेत 1965 सालापासूनच्या, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. आणि पुन्हा माणसं, आपण जसं म्हणतो की हे जीवन जे आहे, ही पृथ्वी जी आहे किंवा हे जग आहे, ते काय आहे? वर्तुळाकार आहे. काल जो आहे तो वर्तुळाकार आहे, तो पुन्हा पुन्हा रिपीट होतो. 84 योनी झाल्या असं हिंदू संस्कारांमध्ये, संस्कृतीमध्ये सांगितलं जातं. 84 वेळा. आणि जसं एखाद्या झाड जर तुम्ही तोडलं तर त्याची वलय जी आहे ती मोजून तुम्ही सांगू शकता की हे झाड किती वर्षाचं आहे आणि कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता, कोणत्या वर्षी
पाऊस भरपूर झाला होता, ह्याचं सगळं तुम्ही निरीक्षण अंदाज एकदम परफेक्ट तुम्ही त्या सगळ्या वलयांच्या निरीक्षणावरून करू शकता. तशी मानवी जे काही जीवन आहे ह्या जीवनाचा जर किंवा ह्या सर्व प्रकृतीचा अभ्यास जर केला तर जे तज्ञ होते त्यांनी त्याच वेळेस अभ्यास करून सांगितले का हे 84 वेळा आहे, 84वी वेळ आहे की ह्या सृष्टीचं काय होते पुनर्गठन होते. आपण 84व्या वेळी आहे म्हणून 84 योनी म्हटले, बरोबर आहे. ठीक आहे, तो भाग थोडा वेगळा ठेवूया आणि आपण थोडंसं आजच्या शेतीच्या आव्हानांकडे बघूया. तर मित्रो, आपण सुरुवात करूया की एससीटी वैदिक शेतीची गरज आज का निर्माण झाली. 1965 साली सुरू केलेलं आपण जे रासायनिक शेतीचं जे काही अभियान होतं, जे हरित क्रांतीची गती होती, ती आजपर्यंत आपण बघतोय की रसातळाला चाललेली आहे आणि समस्यांना जन्म झालाय आणि आज सगळीकडे विष पसरलेलं आहे. तुमच्या मातीत विष आहे, पिकांमध्ये विष आहे, तुमच्या अन्नामध्ये विष आहे, पाण्यामध्ये विष आहे, हवेमध्ये विष आहे. सायंटिस्ट सांगतायत आणि शेतकरी पण सांगतायत, निरीक्षण करणारे तज्ञ सांगतात. मला सांगत होते काल परवा की पूर्वी पाऊस जर पडला तर सगळे डाग बीग सगळे कपड्यांचे, झाडांवरचे, वस्तूंवरचे, गाड्यांवरचे धुवून जायचे आणि आता जर पहिला पाऊस पडला तर डाग पडतात. याचा अर्थ असा आहे की हवा सुद्धा दूषित झालेली आहे. हवेमध्ये जे काही वायू आज आहेत विषारी वायू ते विरघळून ज्यावेळेस ते पाण्याबरोबर खाली येत आहे तेव्हा आमच्यामध्ये ऍसिड तयार होत आहे, पण ते माइल्ड आहे त्याच्यामुळे त्याचे नॉर्मल डाग पडतात. भविष्य काळामध्ये या डागांचं प्रमाण जर वाढत गेलं त्यात काही नवल वाटायला नको. पूर्वीच्या काळी पहिल्या पावसात भिजलं की असं म्हटलं जायचं की सगळ्या आजारांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण व्हायची. मला असं वाटतं तुमची पुढच्या काळामध्ये पहिल्या पावसात जर भिजलं तर पुढच्या आयुष्याची दुर्गती करून घ्यायची, असं एकंदरीत चित्र झालं तर काही नवल वाटायला नको. तर पहिली गोष्ट जी आहे, वैदिकची गरज काय आहे, वैदिक हरित क्रांतीची गरज काय आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. मित्र, रासायनिक आज आपण नको म्हणतो. हरित क्रांती जी पहिली झाली रासायनिकची त्यावेळेस आज आपण जर आपण विचार केला तर जवळजवळ 60-70 वर्षांचा इतिहास आहे आपल्याकडे. 60 ते 65 वर्षामध्ये पंजाबमध्ये झालेल्या हरित क्रांतीचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे. पंजाब के झज्जर गांव के मास्टर जर्नैल सिंह ने ग्रीन रेवोल्यूशन से आए बदलाव को इन्होंने अपनी आंखों से देखा है. 1965 तक 70 तक यहाँ पे कुदरती खेती होती थी. तब यहाँ किसी भी तरह की कोई बीमारी नहीं थी. जब ग्रीन रेवोल्यूशन आया, केमिकल और स्प्रे आए, मुझे तो देखकर हैरानी होती थी. इतना सारा जहर स्प्रे के द्वारा छिड़का जाता था. मुझे तो तभी यकीन हो गया था कि ये जहर सबको मार देगा, कोई नहीं बचेगा. इस जहर ने पर्यावरण को खराब किया, साथ में खेती भी खराब की, लोगों की सेहत भी खराब हो गई. आजकल मेले अस्पताल में लग रहे हैं. मैं अपने गांव की बात बता रहा हूँ. 45 लोग कैंसर से मर चुके हैं. देखिए जी, मैं कोई साइंटिस्ट नहीं हूँ, मैं तो एक साधारण किसान हूँ, लेकिन मैं जो ये तबाही देख रहा हूँ उसके जिम्मेदार ये पेस्टिसाइड और केमिकल ही हैं. नापिकी आमच्यासारखा पिकणारा ऊस, तिथे वापर केला जाणारा ड्रग्ज, म्हणजे तरुणाईमध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रचंड, तुम्ही जर तो पिक्चर बघितला उडता पंजाब तर त्याचं गांभीर्य तुम्हाला नक्कीच तुम्ही आताही जाऊन युट्यूबवर जाऊन चेक करू शकता की तरुणाईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं ऍडिक्शन का आहे. कारण त्या मातीमध्ये अन्नाची ताकद राहिलेली नाहीये आणि म्हणून त्यांना उत्तेजनांची जास्त गरज पडते, पिकांसाठी सुद्धा आणि माणसांसाठी सुद्धा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तो एक दुर्गुण आहे. दुसरी गोष्ट विष, तिथल्या विषारी परिणामांमुळे तिथलं जे माणसं आहे ती काय झालेली आहे, कॅन्सरग्रस्त झालेली आहे आणि कॅन्सरचं थैमान जिकडे-तिकडे पसरलं. इतने खराब है कि राजस्थान के बीकानेर जिले के एक चैरिटेबल कैंसर अस्पताल जाने के लिए पंजाब से एक ट्रेन चलती है. भटिंडा से बीकानेर जाने वाली इस ट्रेन को कैंसर ट्रेन कहा जाता है. ये कैंसर ट्रेन कितने बजे आएगी? 9-10 तक आएगी. पूरी गाड़ी में कैंसर के मरीज होते हैं. मतलब कि जब हम रिजर्वेशन कराते हैं तो उसमें बहुत ज़्यादा सीरियस मरीज होते हैं, वो भी कैंसर के होते हैं. कोई उसमें मतलब कि जॉब वाला आदमी नहीं होता, कोई NRI नहीं होता, कोई मतलब कि नौकरी पेशे से नहीं होता. हीच परिस्थिती आता इतर राज्यांमध्ये पण दिसायला लागलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं म्हणून रासायनिक नको आहे आपल्याला. नंतर मी दुसरं काय म्हटलं, ऑर्गॅनिक खाणं. मित्रांनो, त्यानंतर जे युग आलं, म्हणजे युग म्हणण्यापेक्षा काही पहिले जर 40 वर्ष सोडले त्यानंतर ऑर्गॅनिक लोक वळायला लागले. मग शेणखत वापरा, नंतर दुसरी सेंद्रिय खतं वापरा, इतर ऑर्गॅनिक रिसोर्सेस वापरा. मग आपण निंबोळी पेंडी विविध प्रकारच्या, बोनमील असेल, शहराचा जो कचरा आहे त्याच्यापासून बनलेले वेस्ट असेल, ह्या सर्वांचा वापर करून एक सेंद्रिय शेतीचा प्रचार मधल्या काळामध्ये झाला.
ती पण शेती कुठेतरी असं लक्षात आलं की 3 वर्ष वाट बघायला लागतं सर्टिफिकेशनसाठी, 3 वर्षानंतर हे उत्पादन जे आहे ते त्याच्या गरजेनुसार मॅच होत नाहीये, असं काहीतरी प्रकार. पण ती पण शेती कुठेतरी फेल होताना दिसत आहे किंवा कुठेतरी त्याला मर्यादा पडताना दिसत आहे. त्यानंतर जैविक शेती. मित्रांनो, जैविक शेती हा एक खरं तर एक संभ्रम आहे, म्हणजे जो आतापर्यंत अभ्यास आहे तो असाच सांगतो. जैविक शेती असा स्वतंत्र जर काही फॅक्टर नसायला हवा होता, पण तो निर्माण केला गेला, का झाला हे तज्ञ सांगू शकतील. आपण त्याच्या एवढे काही हुशार नाही आहोत. पण एक गोष्ट नक्की आहे की जैविक शेतीने फार शेतकऱ्यांची काय झाली, गोंधळ उडाला. त्याचा पण आपण अभ्यास करूया. आणि मग शेवटी जी एससीटी आपण सुरुवात केली, एक 2013 साली आपणच एससीटी सुरुवात केली, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. आज आम्ही म्हणतो एससीटी नाही, मग काय एससीटी वैदिक. मग काय व्हायच्या पाठीमागे काय कारण आहे? अनेक शेतकरी आजही केमिकल मधून, ऑर्गॅनिक मधून, जैविक मधून एससीटी मध्ये आले, पण ते आजही एससीटी मध्ये अडकलेले, ते वैदिक मध्ये उतरायला तयार नाहीये. ज्याप्रमाणे त्यांना रासायनिक मधून एससीटी मध्ये उतरणं अवघड जात होतं, तसंच त्यांना आज एससीटी मधून हे का होतं? मग त्याचा अभ्यास पण आपण या ठिकाणी केला पाहिजे, आणि तो पण अभ्यास आपण आजच्या या चर्चासत्रामध्ये करणार आहोत. शेतकऱ्यांची खरी समस्या रासायनिक, सेंद्रिय, जैविक शेती नसून कमी होत गेलेला मातीचा सेंद्रिय कर्ब आहे. आज सगळ्यात मोठी गंभीर समस्या काय आहे की माती मधला कस कमी झाला. हे सत्य आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. ना सायंटिस्ट नाकारू शकताय, ना कोणी शेतकरी नाकारू शकतो, ना तुम्ही आम्ही नाकारू शकतो. मग हा सेंद्रिय कर्ब हा की पॉइंट आहे, ती चावी. मग ती चावी ज्याने उघडेल ती सक्सेसफुल. जिकडे तिकडे आज बघितलं तर 2010 सालापर्यंत मला चांगलं आठवतं, त्या काळामध्ये आमच्या स्वतःच्या जमिनीत 1.69 पर्यंत होता. माझ्याकडे रिपोर्ट जुने सापडले तर मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या म्हणजे कधी वापरल्या गेल्या नाही अशा जमिनीचा सेंद्रिय कर्ब साधारणतः 1980च्या आसपास तो 2 ते 3% होता. भरपूर डाळिंबाच्या बागा, भरपूर द्राक्षाच्या बागा, काही न करता कांद्याची, ऊसाची पिकं आणि कपास, वारंवार 10-15 वर्ष कपास, मस्त शेती चालली होती. सगळ्यात जास्त फटका बसला तो 2010 नंतर. 2015 नंतर त्याची झळा जाणवायला लागल्या आणि 2020 नंतर चटके बसायला लागले. त्याचं कारण काय? सेंद्रिय कर्ब त्या प्रमाणामध्ये खाली उतरत गेला. तो कसा गेला हे तर आपण बघणार आहोत पुढे जाऊन. मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ह्या सर्व शेती अक्षम ठरलेल्या आहेत मित्रांनो. हे सर्व प्रकार रासायनिक शेतीमध्ये तर बघणार आहोत आपण, सेंद्रिय, जैविक. मग हे सगळं सेंद्रिय कर्बाचा जो खेळ आहे पेपरमध्ये छापून यायला लागलं. सेंद्रिय कर्ब हा शेतीचा काय आहे, आत्मा आहे. हे जो लेख ज्यावेळेस मी बघितला 2016 साली पहिल्यांदा, तर मला बिलकुल नवल नाही वाटलं. मित्रांनो, मी 2010 पासून प्रचार करतोय सेंद्रिय कर्बाचा, आणि आज 2022 आहे, म्हणजे 12 वर्ष झाले, एक तप झालं पूर्ण. सेंद्रिय कर्बाचा मी तपास करतो. ज्यावेळेस मला पहिल्यांदा पॉम्पलेट छापायचे होते त्यावेळेस मी अनेक तज्ञांना फोन करून विचारलं की साहेब सेंद्रिय कर्ब किती आहे मातीचा, तर कुणी मला सांगितलं नाही. त्यावेळेस मला जो अनुभव होता त्या अर्थी मी 0.3 ते 0.4% छापला. आजही माझ्याकडे ब्रोशर आहे, त्यावेळी छापलेली 2013 साली छापले. आणि आज जेव्हा शेतकऱ्यांचे रिपोर्ट समोर येत आहे ती वस्तुस्थिती आहे. आणि सुपीक मातीचा सेंद्रिय कर्ब 3 ते 4% असेल. 3 ते 4% सेंद्रिय कर्ब 10 पटीने खाली गेला आणि 10 पटीने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या. हे सरळ उत्तर आहे. याचं म्हणजे लॉजिक नाहीये काही. म्हणजे तुम्हाला जर जमिनीची जर सुपीकता वाढवायची असेल तर तुम्ही रोगराई कमी करू शकता, समस्या कमी करू शकता, उत्पादन टिकवू शकता. म्हणजे आज शेतकऱ्यांना सगळ्यात पहिली जी मूळ जे मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचे कस वाढवणे, जमीन वाचवणे. जमीन वाचली तर पीक वाचणार, पीक वाचलं तर शेतकरी वाचणार आहे, शेतकरी वाचला तर जग वाचणार. म्हणजेच आज या ठिकाणी आपल्याला पहिलं व्यवस्थापन कशाचं करायचं आहे, सेंद्रिय कर्बाचं. हा मुद्दा प्रचार करताना 12 वर्ष मला लागले आणि आज कुठेतरी तो मुद्दा सर्वजण मान्य करायला तयार झाले. पण आज वेस्ट काय आहे, आत्मा इथपर्यंत आलेला आहे. सेंद्रिय कर्माचा आत्मा कुठं आला, गळ्याशी, फक्त इथून वर जायची बाकी. ठीक आहे, तर ठीक आहे, तो तिथून पण आपण खेचून खाली आणू. पण आता तरी तुम्ही सर्वांनी या बाबतीमध्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे, ते आपल्या या ठिकाणी बघायचं. सुपीक जमिनी 3 ते 4% सेंद्रिय कर्ब असतो. बघा मगाशी आपण जी चर्चा करत होतो 1990 साली 3 ते 4% सेंद्रिय कर्ब होता. त्यामुळे त्या काळामध्ये तुम्हाला असे शेतकरी भेटतील का त्यांनी
लाखो रुपये केले डाळिंबाचे, द्राक्षाचे, भरपूर सर्वच पिकांचे, संत्र्याचे झाले असतील. म्हणजे तुम्ही जर याचा अभ्यास केला, कपासची शेती ही डाळिंबाच्या शेतीपेक्षा जास्त वर्ष चालली. का बरं चालली? सोपं गणित मित्रांनो, तुम्ही किती यील्ड काढता त्यानुसार जमिनीचा सूत्र चालतं. कपास एका एकरामध्ये किती होतो? झाला तर 10 क्विंटल, 10 क्विंटल, 5 ते 10 क्विंटल. आणि डाळिंब किती निघतात एका एकरामध्ये? 10 टन. एका झाडाला जर 20 किलो निघाले तर 20 चौक 80, म्हणजे 8 टन निघतात सरासरी. आणि त्याच्या पुढे सरासरी म्हणजे 8 ते 10 टन. 10 क्विंटल आणि 10 टन म्हणजे तुम्हाला 10 वर्ष जेव्हा तुम्ही कापूस पिकवाल तेवढं उत्पन्न डाळिंब एका वर्षात उतरवतं. आणि म्हणून विदर्भामध्ये डाळिंब बागा सक्सेसफुल झाल्या. हे एवढं सोपं उत्तर आहे, याच्यामध्ये कुठलं लॉजिक नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय, सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारचं हे सगळं अभ्यास. मग तुम्ही जेवढं उत्पन्न काढणार आहे तेवढ्या प्रकारची सामग्री जमिनीमधून रिकामी होणार आहे. मग आज ह्या पद्धतीने अभ्यास जर केला तर त्या प्रमाणामध्ये तुमच्या आज शेतकऱ्यांनी सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. मी जर समजा टोमॅटो पिकवले तर मी यील्ड किती काढतो, त्याच्यामध्ये मी घन पदार्थ किती. टोमॅटोमध्ये पाणी जास्त असतं, काकडीमध्ये पाणी जास्त असतं. तर मी घन पदार्थ, सॉइल कमी असतो, वॉटर जास्त असतं. काकडीमध्ये किंवा टोमॅटोमध्ये, टरबूजमध्ये पाण्याचं प्रमाण 95% असतं. मग त्याच्यामध्ये सॉलिड कमी असल्यामुळे त्याचं यील्ड जरी जास्त निघालं तरी पण डाळिंबाच्या तुलनेमध्ये ते कमी. गव्हाचं उत्पन्न एका एकरामध्ये फार तर माझ्या माहितीनुसार 20 क्विंटल निघतं, बरोबर आहे ना. म्हणजे गहू तुम्ही 10 वर्ष केल्यानंतर तुम्ही तेवढं उत्पन्न तुम्हाला डाळिंबाचं एका वर्षामध्ये जमीन रिकामी होते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचंय, शेतीमध्ये तुम्ही कुठली पिकं घेतात त्यानुसार तुमची जमीन लवकर काय होते, नापीक होते, निकस होते. आज कंडिशन अशी आहे, आज जर ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाढणे पण गुणाला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे कसं, आज मातीमध्ये इसीचं प्रमाण, क्षारतेचं प्रमाण एवढं वाढले, सॅलिनिटी एवढी वाढली आहे, पावसाळ्यामध्ये सर्व मातीमध्ये सर्व क्षार एकत्र येतात आणि सर्व जमिनीमध्ये समान पसरतात. आणि त्याच्यामुळे सब घोडे 12%. सगळ्या जमिनीची जी गुणवत्ता आहे ती कशी झालेली आहे, एकसारखी झाली. मग त्याच्यामुळे तुम्ही आज पाहिलं असेल की आज तुम्ही पाहिलं अवकाळी पाऊस पडू राहिले, सांगलीला मोठमोठे पूर यायला लागले, केळीच्या बागा उलटून पडल्या. मी सकाळी फोटो पाहिला व्हॉट्सअपवरती. मित्रांनो, ह्या ज्या उलटून पडलेल्या बागा आहेत ह्या तुम्हाला काय सांगताय, जमिनीमध्ये मुळं खोलवर जाण्यासाठी जागा नाही, नंबर 1. नंबर 2, पाण्याला खाली जाण्यासाठी जे चॅनल्स होते ते चॅनल्स रासायनिक खतांनी आणि रोटाव्हेटरने काय करून टाकले, ब्लॉक करून टाकले. त्याच्यामुळे जे उभा पाण्याचे जे निचरा होत होता जमिनीमध्ये, जमिनीची वॉटर लेवल जी वरती येत होती तिचे सगळे रस्ते काय झाले, बंद झाले. त्याच्यामुळे पडलेला सगळ्याच्या सगळा जवळजवळ 80% पाऊस काय होतो, वाहून जातो. त्याच्यामुळे जमीन बी धुवून जाते. दुसरी गोष्ट, एकमेकाच्या शेतांमधील जी रोगराई आहे, एकमेकाच्या शेतामध्ये जी नापिकी आहे ती पण एकमेकाच्या शेतामध्ये पसरते. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो जीवनाचा प्रमुख स्रोत आहे पाणी, ते तुमचं जाताना तुमची सगळी सुपीक माती सुद्धा घेऊन जातं. आज ही परिस्थिती आहे की मोठमोठ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर सोल्युबलचा साठा जमा होतोय, क्षारांचा साठा जमा होतोय आणि धरणं पांढरी फटफटीत पडायला लागलेली. आपल्याकडे जायकवाडीचा फोटो आहे. म्हणजे आज आम्ही शेतीच्या कुठल्या पद्धतीला चाललेलो आहोत. सुपीक माती आमची जी 3-4% होती त्या मातीमध्ये पेरलं की डिंग 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 बडे आरामशी शेती व्हायची. मला चांगलं आठवतंय, आमचे आजी आजोबा पेरायचे फक्त आणि काढायला जायचे, भुईमुग पेरायचे आणि काढायला जायचे. फार गेले तर गवत काढायला थोडंफार जायचे, अदरवाईज पावसाच्या पाण्यावर सगळं यायचं. अगोदरच शेणखत टाकलेलं असायचं, मस्तपैकी शेती यायची. रासायनिक खताचा दाणा माहित नव्हतं, काही नाही. सुरुवातीला थोडेसे खतं आले, त्या खतांनी जमिनीतला सेंद्रिय कर्ब हळूहळू जाळायला सुरुवात केली आणि तो सेंद्रिय कर्ब 2010 साली, म्हणजे 10 वर्षापूर्वी 0.5 ते 1% पर्यंत खाली आला. मग थोडंसं, मग इथून ह्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ह्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर आणि रासायनिक जे औषधं आहेत, म्हणजे किडींचं प्रमाण वाढलं, रोगाचं प्रमाण यायला सुरुवात झाली. नव्याने ओळख 2010 सालापासून संशोधन चालू झाली, अनेक रोग यायला लागले. अगदी डाळिंब द्राक्ष तर सोडाच, डावणी जो डाग आहे तेले आहे, पण त्याच्या खाली अगदी बाजरीवर करपा यायला लागला, ऊसावरती तांबे यायला लागला, ऊसावर खोडकिडी यायला लागली. कशाला यायला पाहिजे ऊसावर खोडकिडी? मग तुमची सगळी छोटी छोटी पिकं आहेत ती सुद्धा बरबाद व्हायला लागली. आता कंडिशन अशी आहे, मल्चिंग केल्याशिवाय कुठलाही भाजीपाला येऊ शकत नाही. कारण मित्रांनो, 2000 या म्हटल्यामध्ये आपण येतो 2020 मध्ये
आपण मल्चिंग शिवाय कुठलाही भाजीपाला घेऊ शकत, कारण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब शिल्लक. सगळ्यात मोठा जर सेंद्रिय कर्बाचा दुश्मन असेल तो सूर्याचा उष्णता आहे, सूर्याची किरण आहे. जे ऊन पडतं जमिनीवरती त्याच्यामध्ये अल्ट्रा व्हायलेट किरण असतात, त्यांनी सेंद्रिय कर्ब जळून जातात. त्याचा CO2 ऊन इमिशन होतं त्याचं आणि हवेत जातो. पण सॉइल सिपरेशन जे झालेलं असतं त्यातून जो सॉइल मध्ये कार्बन इन्क्रीज झालेला असतो तो सुद्धा त्याच्यामुळे काय होतो, उडून जातो. आणि म्हणून सद्गुरू जग्गी वासुदेव प्रचार करतायत की झाडं लावा, गवतं लावा, काही पण लावा, पहिली जमीन झाका, जमिनीचं काय करा, आच्छादन करा. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो आच्छादनाचा तो फायदा होतो. मग या ठिकाणी आपण त्याप्रमाणे शेती केली आणि 2030 सालापर्यंत हे वाळवंट होणार आहे. आणि हे ठरलेलं आहे. आज तुम्ही पेपरला, मी कालच बातमी होती, ॲग्रोवनला बातमी होती, कालच होती, की 2019 नंतर आजपर्यंत मला वाटतं काहीतरी 15 करोड पासून ते 18-19 करोड पर्यंत दुष्काळी परिस्थिती आणि भूकमरी वाढलेली. लोकसंख्या जगातली म्हणजे जगातली जवळजवळ 20% लोकसंख्या, 15 ते 20% लोकसंख्या सध्या कशाला आहे, भूकबळी. आपल्या शेजारी श्रीलंकाचा अनुभव तुम्हाला आहेच आहे. श्रीलंकेमध्ये आज कंडिशन काय आहे, 400 रुपये 500 रुपये किलो तांदूळ आहे. डू यू बिलीव्ह इट? दूध 1 लिटर केवढ्याला आहे, 200 रुपयाला. 100 ते 200 रुपयाला दूध आहे. सांगा माणसं जगणार कशी? म्हणजे जर नापिकी वाढली आणि अशा प्रकारे जर तुमचं उत्पन्न घटलं तर भविष्य काळात प्रचंड भयंकर असणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा वाढवणे हे आणि तो टिकून ठेवणे ही आता पुढच्या काळाची देशांची गरज असणार. बरोबर आहे मित्र. आता आपण जर सर्व एक मुद्दा आपण क्लिअर कट पाहूया, फटफट बघूया. रासायनिक शेतीने काय केलं? रासायनिक शेतीने पहिली गोष्ट जमीन नासून टाकली, सेंद्रिय कर्ब कमी झाला, जमिनीची जी पोरिंग कॅपॅसिटी होती म्हणजे सच्छिद्रता ती काय झाली, कमी झाली. सच्छिद्रता कमी कोणी केली? हे रासायनिक रेसिड्यूनी केली. ते मातीच्या छिद्रामध्ये जाऊन बसले आणि त्यांनी पुन्हा स्लॅब करून टाकला. त्याच्यामुळे जमीन कडक झाल्यामुळे अनावश्यक यांत्रिकीकरण करावं लागलं. यांत्रिकीकरणाने जमिनीच्या इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटीला काय केलं, पूर्ण नुकसान केलं आणि जमिनीतली इकोसिस्टम डिस्टर्ब झाली. जमिनीतली अन्न साखळी, गांडूळ असेल, नेमॅटोड्स असतील, मित्र जीवाणू असतील, त्याचे सगळे मायक्रोरायझा असेल, ह्या सर्वांचं जे काही ट्रायकोडर्मा असेल, ह्या सर्वांचं जे जीवन होतं ते उद्ध्वस्त झालं. बरोबर आहे. कुपोषण आता शेवटी तुमचे मित्र संपले, तुमचे सगळे कर्मचारी गेले, तुमच्या कंपनीमध्ये सगळे कर्मचारी निघून गेले, सगळी कामं कोण करायची? शेवटी सगळीकडे काय होणार आहे? अस्वच्छता, अव्यवस्था आणि त्याच्यामुळे काय झाले? रोगराई वाढली. मग त्या रोगराईसाठी काय वापरलं? रसायन, विषारी रसायन, कृत्रिम रसायन. नंतर काय झाला? वरती पण विनाश, जमिनीत पण विनाश आणि जो खातोय त्याचा पण विनाश. बरोबर आहे. आजचा तरुण मुलगा 20-22 वर्षाचा आणि 55 वर्षाचा, 40 ते 50 वर्षाचा जुना गावठी खाल्लेला माणूस, दोघांची कुस्ती लावा, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. एवढं कशाला? पूर्वी तो 100 किलोचा पोतं उचलायचा, आता 20 किलोचा पोतं असतो, तो दुसरा मध्ये बाया उतर तिकडून मदत कर मग. एनर्जी गायब होईल. अन्न तर तेवढं खातोय, त्यातून तेवढी एनर्जी मिळत नाही असं सायन्स सांगतो, सर्वे असं सांगतो. पूर्वी तुम्हाला एका सफरचंदामधून किंवा एका संत्र्यामधून किंवा एका टोमॅटोमधून जेवढे न्यूट्रिशियन्स मिळत होते तेवढे आज 10 टोमॅटो किंवा 10 संत्री किंवा 10 सफरचंद खाऊन सुद्धा मिळत नाही. हा, वरतून तुम्हाला टॉक्सिसिटी मिळेल, ते गिफ्ट आहे. म्हणजे आज जर तुम्हाला जर निरोगी किंवा सुदृढ जर युवक दिसत नसतील, युवती दिसत नसतील, एनर्जी त्यांच्यामध्ये सापडत नसेल, त्याचं प्रमुख कारण हे आहे आम्ही निकस आणि विषारी अन्न खातो. आमचं शरीर सुद्धा तसंच बनलेलं आहे. रासायनिक शेतीने जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर संपून टाकला, कोणत्याही रासायनिक खतामध्ये सेंद्रिय कर्बाचं समाविष्टता नसते. असतो का? ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्याला ऑर्गॅनिक असं म्हणतात. बरोबर. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आहे तो ऑर्गॅनिक. रासायनिक कुठल्या खतामध्ये कार्बन आहे? म्हणजे रासायनिकचा कार्बनशी कुठे संबंध? तर तो कार्बनचं काय करणार आहे? फक्त संपवणार. कारण तुम्ही जमिनीमध्ये खतं टाकली की निसर्ग काय करतो? एका वेळेस तुम्हाला माहिती आहे, त्या सायंटिस्टचं नाव मी विसरलो, त्यांनी ते
तो हे बनवलंय बघा, ड्रम बनवलेला आहे. त्याचं म्हणणं काय की वनस्पती सगळी मूलद्रव्य एका विशिष्ट प्रमाणामध्येच उचलते. तुम्हाला शिरा करायचा आहे तर शिऱ्याचे पदार्थ ठरलेले. 1 वाटी जर समजा रवा असेल तर अर्धी वाटी साखर, 1 चमचा तूप, 1 वाटी दूध आणि असे ते पदार्थ, चिमूटभर तुमची वेलचीची पूड, अशा प्रकारचं प्रमाण आहे. मग तुमच्याकडे समजा जर रवाच नसेल आणि बाकी सगळं सामान असेल तर रवा बनेल का? तुमच्याकडे शेती गरज नाही, तुमच्याकडे खतं भरपूर आहे, होईल का शेती? हे मुद्दा इथे समजून घेणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? रासायनिक शेती केल्यानंतर जमीन असल्यावर रोग किडींचे प्रमाण वाढले. रोग किडींचे प्रमाण का वाढले त्याचा आपण चर्चा करूच. शेतमालामध्ये विषारी अंश वाढले, शेतकरी वैतागले कारण ग्राहक त्यांच्यापासून दूर जायला लागला आणि मग शेतकऱ्यांसमोर काहीच पर्याय नाही उरला. मग काय पर्याय उरला त्यांच्याकडे? सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग. चला मग काही शेतकऱ्यांनी नवीन पर्याय शोधला ऑर्गॅनिक फार्मिंग. मला एक सांगा, केमिकलमुळे माती, पाणी, हवा दूषित झाल्यामुळे सेंद्रिय शेतीचा स्रोत काय झालेले? सगळे प्रदूषित झाले. सेंद्रिय शेतीचे स्रोत जर तुमचे प्रदूषित झाले तर तुमचे त्याचे आउटपुट कसे काय शुद्ध राहतील? तुम्ही त्याला ऑर्गॅनिक कसं काय म्हणणार? हॅलो, हा, तुम्ही जर एखादा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद, तुम्ही चरबीपासून बनवलेला डाळा वापरून जर बनवला तर तो पवित्र होणार आहे का? हॅलो, चरबीचा डाळा बनत नाही का? तो डाळा वापरून किंवा ते तूप, वनस्पती तूप ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचं वापरून, प्राणीजन्य तूप वापरून, त्याच्या चरबीपासूनचं ते वापरून जर तुम्ही प्रसाद बनवला तर तो काय होईल? अपवित्र होईल. बरोबर आहे की नाही? तसंच आहे. आज तुम्ही पहा इथे जे स्रोत आहेत पहा, या ठिकाणी तुम्ही बाहेर समजा तुम्ही ऊस पिकवला. एक उदाहरण घेऊया. ऊस पिकवत असताना तुम्ही निकस खतं वापरली, ज्याला कस नाहीये अशी खतं वापरली, सेंद्रिय खतं. आता आपण शेणखत पाहतो, काही काही खतं आजकालच्या शेणखतामध्ये कसंच नाही असं खत वापरलं किंवा तुम्ही रासायनिक विषारी खतं वापरली तर त्याचा परिणाम जो आहे ते ऊस सुद्धा तसाच पिकणार आहे का? असं काही ऊसाकाशी जी काही जादू आहे का त्याला तुम्ही काही पण द्या ते ऑर्गॅनिकच देतो आहे असं काही आहे का? जसं तुम्ही आहार देणार आहे तसा रेसिड्यू बरोबर आहे. पुढे कारखान्यामध्ये ऊस गेला आणि त्याच्यापासून जी मळी तयार होते, इकडे तुम्ही रासायनिक आणि विषारी याला क्लोरोपाईन वापरणारे, DAP युरिया वापरणारे आणि इकडे तुम्हाला मळी मात्र ऑर्गॅनिक मिळणार. बरोबर ना? अच्छा, मला वाटतं मिळत असेल काय हे सारखा शेतकरी तुमच्यासारखा. इकडे ऊस आहे, हाच रासायनिक खतं वगैरे घातलेला, क्लोरोपाईन फॉस मारून किडे मारलेला ऊस जो आहे किंवा चारा आहे तुमचा नेपियरचा किंवा घास आहे तो चारून तुम्ही गाईला चारा दिला, तिच्यापासून जे शेणखत मिळणार ते ऑर्गॅनिक मिळणार शुद्ध. बरोबर ना? असं तर म्हणतात सगळे. नाही साहेब आम्ही शेणखत वापरतो, पण तुम्ही चारा काय घालता? आणि याच्यापासून तुम्ही काय बनवता? जीवामृत बनवता. याच्यापासून तुम्ही काय बनवता? स्लरी बनवता. याच्यापासून काय बनवता? सेंद्रिय खत बनवता, गांडूळ खत बनवता. काय झालं? तुम्ही मजाक तर नाही करत आहे निसर्गाशी? बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या वेळेस द्राक्ष विकतो त्यावेळेस त्या द्राक्षाला काय फवारलं, काय मातीला खाऊ घातलं हे सगळं तपासून त्याचा रेसिड्यू चेक करतो की नाही करतो? तुम्ही किती फवारणी नसलेले मारू द्या तरी पण लॅबवाले काय म्हणतात तुम्ही टेस्ट करा. बरोबर आहे. मग टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय येतात? रेसिड्यू. ते वरून परमेश्वराने पाठवले का निसर्गाने पाठवले? मित्रांनो एका शेतकऱ्याने प्युअर ऑर्गॅनिक शेती केली तरी त्याच्या द्राक्षामध्ये त्याला स्टेप्टोसायक्लिन आढळलं. शोध लावला त्याने, नंतर सापडलं की त्याचे जे जनावर होते, शेणखत ज्यांनी जिथून आणलं होतं ज्या तबेल्यातून, त्या तबेल्यामध्ये जनावरांना स्टेप्टोसायक्लिनचे काय दिले होते? डोस दिले होते, इंजेक्शन्स. ते त्याच्या मलमूत्रामध्ये, खतामध्ये आले आणि खतामधून त्याच्या शेतामध्ये, शेतामधून त्याच्या द्राक्षामध्ये आले. म्हणजे या जगात चमत्कार वगैरे काही होत नसतो. तिथे घटना आहे, तिथे कारण आहे. कळलं? हा, कधी कधी ते कारण तुमच्या बुद्धीच्या पलीकडे असू शकतं. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेणखत जे आहे, किती शेतकरी आहे का त्यांनी त्यांचं शेणखत तपासलंय, त्याचा रेसिड्यू तपासलाय, त्याच्यातला कार्बन तपासलाय. एवढीच ते माती तपासणारीच किती आहे? हॅलो, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक लॅब मध्ये वेगळा रिपोर्ट येतो आमच्या माती असं ते काहींचा परफेक्ट पण येत असेल, अशा लॅब पण आहे खूप नामांकित चांगले. मित्रांनो विषय तो नाही हा. वी आर नॉट चॅलेंजिंग द सायन्स, वी वॉन्ट टू अंडरस्टँड इट.
वी वॉन्ट टू युटिलाइज इट. सायन्स शुड बी अ फायनल गायडर. त्याच्यामुळे आम्ही हे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे किंवा आम्ही कन्फ्युज नाही झालं पाहिजे, आमचे फ्यूज उडाले नाही पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे शेणखत तपासून घेतलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही बोलू शकता का हे प्युअर शुद्ध आहे किंवा नाही. जेव्हा ते 0 रेसिड्यू असेल तेव्हाच तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ऑर्गॅनिक सोर्स म्हणू शकता. आपण इथे जर गंमत बघूया, या ठिकाणी वाय ऑर्गॅनिक पुश्ड श्रीलंका टुवर्ड्स पॉवर्टी. आता ऑर्गॅनिकने श्रीलंकेला ह्या गरिबीकडे किंवा ह्या क्रायसिस मध्ये नेऊन सोडलं का? अजिबात नाही. ऑर्गॅनिक बद्दलचं त्यांचं जे काही अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे तुमच्या जमिनीचे स्रोत ऑर्गॅनिक आहेत का, हे जे आता तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ते गोष्ट त्यांच्याकडनं मिस आहे. तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आवश्यक असलेला सेंद्रिय कर्ब आहे का? दॅट इज माय फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर रिसोर्सेस यू आर प्रोव्हाइडिंग टू द फार्मिंग. तुम्ही जे काही निविष्ठा शेतीला पुरवता त्या निविष्ठांमध्ये त्या दर्जाचं कस आहे का, म्हणजे सेंद्रिय कार्बन आहे का, बाकीची मूलद्रव्ये आहेत का, त्याच्यामध्ये काही टॉक्सिसिटी आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होतं. मित्रांनो, तो करताना काही कुठे दिसलेला नाही. आजही ऑर्गॅनिक पदार्थांचं सर्टिफिकेशन, त्याची क्वालिटी कंट्रोल्स, त्याचे पॅरामीटर्स याबद्दल कुठेही स्पष्टता नाहीये. इव्हन ह्युमिक ऍसिड तपासण्याची सुद्धा व्यवस्थित सोय आज उपलब्ध नाहीये. सर्व दूरपर्यंत विशिष्ट ठिकाणी काही लॅब्स आहेत फक्त. म्हणजे आपल्याला याचं काय केलं पाहिजे, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण शिकले. रासायनिक खते घालून तयार केलेली ऊसाची मळी किंवा अशा चाऱ्याचे खत जे आहे ते ऑर्गॅनिक आपण म्हणूच शकत नाही मित्रांनो. मग त्याला काय म्हणायचं, त्याला आपण काय म्हणायचं, त्याला ऑर्गॅनिक नाही म्हणू शकत, मग त्याला केमो ऑर्गॅनिक म्हणू शकतो. वी कॅन इन्व्हेंट न्यू वर्ड्स, न्यू आयडेंटिफिकेशन, न्यू डेफिनेशन. केमो ऑर्गॅनिक तुम्ही म्हणू शकता का? ऑर्गॅनिकला थोडीशी केमिकलची जोड देऊन जे तयार होतं ते केमो ऑर्गॅनिक. यू कॅन डिफाइन लाईक दिस. येस और नो? ओके. So this is the advantage. This is the disadvantage of the today's condition. We can't force anybody for organic farming because there is no pure sources. Isn't it? आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जैविक शेती. मला सांगा मित्रांनो, हे स्लऱ्या वगैरे बनवून शेतामध्ये पसरवायच्या वगैरे, मला एक सांगा, जमिनी जीवाणूंना पोषणच उरलेलं नाहीये, जमिनीमध्ये ह्युमसच नाहीये, जमिनीतील अन्नाचे स्रोत संपल्यामुळे जमिनी काय झाल्या, निर्जल झाल्या. मग त्या जमिनी आम्ही जीवाणू तयार करून सोडून सजीव करू शकतो का? आम्ही तिथं त्या जीवाणूंचं अन्न उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अन्न उपलब्ध करून द्यायला पाहिजे. बाहेरून जीवाणू किंवा जीवाणू स्लऱ्या पुरवले तर अन्नच नाहीये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे जीवाणू टिकाव धरू शकतील का? नाही, ते करू शकणार नाही. सह्याद्री वाहिनीवरती एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्या व्हिडिओमध्ये ते सायंटिस्ट स्पष्ट सांगत होते, खूप जुना व्हिडिओ आहे, की जर जीवाणूंना पुरेसं खाद्य पुरवलं तर 24 तासामध्ये एक जीवाणू पृथ्वीच्या 4000 पट वजना एवढे जीवाणू तयार करू शकतो. एक जीवाणू काय करू शकतो याचं एक उदाहरण सांगतो, की 20 मिनिटांमध्ये एका जीवाणूचे 2 जीवाणू होतात. पुढच्या 20 मिनिटांमध्ये 2चे 4, पुढच्या 20 मिनिटात 4चे 8. म्हणजे 24 तास जर का मी एका जीवाणूला भरपूर त्याला लागणारं अन्न वगैरे सगळं पुरवलं आणि म्हटलं की वाढ किती वाढायचं ते, तर तो फारच मोठ्या प्रमाणावर ते वाढेल. गणित केलं तर 2/72 घात इतके जीवाणू तयार होतील. असं आपण नुसतं जेव्हा गणित म्हणतो तोपर्यंत आपल्याला काही त्याचा अंदाज येत नाही. 2/72 घात इतके जीवाणू म्हणजे किती किलो वजन असेल असं तुम्हाला वाटतं? साधारण 3 ते 4 टन. 3 ते 4 टन असा तुम्ही अंदाज सांगितला. हा खऱ्या उत्तराच्या अतिशय दूर जातो. 2/72 घात इतके जीवाणू यांचं वजन अख्ख्या पृथ्वीच्या वजनाच्या 4000 पट होतं. अरे बापरे. याचा थोडक्यात अर्थ असा की जीवाणूंची जी क्षमता आहे ती आम्ही वापरलीच नाही. बरोबर. ती जर वापरली तर रासायनिक खतं न वापरता आम्हाला चांगली शेती करता येईल. Within 24 hours. Within how much? 4000 times. पृथ्वीच्या किती? मित्रांनो, पण त्याला तेवढं काय पाहिजे? रात्री मधून तुम्हाला जर दुधाचं दही करायचं असेल तर थोडस विरजन बाकी होतं, तर तुम्हाला 2 लिटर दही करायचंय, मग 50 ml लागतं, आणि 1000 लिटर करायचंय म्हटल्यावर 500 ml लागतं. असं काय आहे का? थोडस काफी, बस काफी. प्रकृतीमध्ये प्रचंड ताकद आहे मित्रांनो.
परंतु आपण तिच्या ताकदीचा वापर करण्याच्या ऐवजी आपण चुकीच्या पद्धतीने त्याचं काय करतोय, काउंट वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याचा काउंट मेंटेन करू शकत नाही कारण त्या ठिकाणी तिला अन्न नाही. जीवाणूंचा मुळात सेंद्रिय कर्बाची गरज असते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल तर जीवाणू आणून सोडायची गरज नाही. आमच्या पूर्वजांनी कधी जीवाणू सोडल्याचा अभ्यास आहे का कुठे? कुठेच नाही. मग आम्हाला ही वेळ काय, आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन काय हे फिल्टर वगैरे आम्हाला लावायची वेळ काय? पूर्वीचे माठ हाच आमचा फिल्टर होता. मातीचा माठ ग्रेटेस्ट फिल्टर. आपण जीवाणूकडून सेंद्रिय कर्ब वाढवण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो मला अजून काही कळलं नाही. जीवाणू जे आहे त्यांना स्वतःला सेंद्रिय कर्बाची काय आहे गरज आहे आणि त्यांच्याकडे कुठले रॉ मटेरियल नाहीये. सेंद्रिय कर्बाचे कसे वाढवणार? आचार्य जर स्वयंपाक करायला आले तर त्यांना खायला पण द्यावं लागतं. समजा तुझ्याकडे स्वयंपाक 10 लोकांचा आणि तू 25 आचार्य बरोबर काय होईल? काय होईल काय? तुझे घरचे उपाशी म्हणते, दुसरं काही. आचार्याचा नियम काय? स्वयंपाक करायचा आधी स्वतः खायचं. तू केलं तर 10 लोकांचा स्वयंपाक ते 15 जण खातील, वरून 5 जण शिवाय देऊन जातील. खरे खोट आहे? मग आज शेतीची परिस्थिती काय? तुम्ही सोडलेले जीवाणू जमिनीमध्ये गेला त्यांना काही खायलाच नाही. तिथे सगळे ECA pH वाढलेला आहे, सगळे टॉक्सिसिटी आहे, विषारी रसायने तिथे जीव सोडून देतात. एक प्रकारे तुम्ही जीवाणूंचा मर्डर करून शेती करता. जर जीवाणूसाठी जर इकोसिस्टीम जर चांगली आहे तुम्हाला बार बार टाकण्याची काही गरज आहे का? ही कुठल्या प्रकारची शेती आम्ही करतोय? तिला आम्ही जैविक शेती म्हणतो. म्हणजे मेन बेस सेंद्रिय कर्ब आहे, तो जर वाढला तर तुम्हाला जीवाणू सोडण्याची गरज पा. जीवाणू सेंद्रिय कर्ब होऊ शकतात. सकस सेंद्रिय कर्ब असेल तर जीवाणू पण काय होतील? हा एक मुद्दा आहे. जीवाणू कमजोर बी असू शकतो, सुदृढ बी असू शकतो. तो सुदृढ कधी होईल? त्याला जर सकस जर माती भेटली तर तो काय होईल? स्ट्रॉंग होईल. आज आमच्या मातीमध्ये सगळे मित्र जीवाणू काय वीक आहे आणि जे पॅथोजन्स आहेत ते कसे आहे? स्ट्रॉंग. सो एव्हरी टाइम दे सरेंडर in front of this one. All friendly microbes are surrendering in front of pathogens. That's why all diseases occurs. Yes or no? Yes. निकस सेंद्रिय पदार्थांवरती जीवाणू कसे बनणार? निकसच बनणार, सशक्त बनणार म्हणतात. अस्थिर स्थितीत जमतील होते. पा समजा मी नेहमी उदाहरण सांगत असतो, सगळ्या जगाला माहिती आहे की तुम्हाला जर मुंग्या हव्या असतील तर तुम्ही काय टाका? का तुम्ही मुंग्या गोळा करणार? एक मुंगी धरून गोळा करणार का? एक मुंगी धरून गोळा करणार काय म्हणतो? वेळायचं. अच्छा मग आज काय करताय सगळे शेतकरी? जीवाणूच्या स्लऱ्या बनवत आहे, काउंट वाढवत आहे आणि सोडताय. परत 8 दिवसांनी स्लरी बनवत आहे. अरे बाबा 8 दिवसापूर्वी सोडली ते कुठे गेली? त्यांचं 10वं घालून पुढचं. ही कुठली? याला आम्ही जैविक शेती म्हणतो. जीवाणूंचं आपण त्याला काय करतो? त्या ठिकाणी त्यांचं जीवन ओरबाडून घेतो, संपवतो आणि त्याला मी जैविक शेती म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला जर पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याची टाकी त्याच्यामध्ये विरजण टाकली, पाण्याची टाकी बघा साठापर्यंत होणार, बरोबर की नाही? हो म्हटले हो. बरं तुम्ही हो म्हणताय असं नाही. मी जेवढ्या मीटिंग केल्या महाराष्ट्रामध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये, जवळजवळ मीटिंग मध्ये 50% लोक हो म्हणतात. जे हो म्हणले त्यांना विचारा बरं का हो म्हणले? पाण्याच्या टाकीमध्ये होईल का? काय म्हणून? अच्छा हे नंतर कळलं पण ना. म्हणजे एवढे आम्ही काय झाले भाम झाले. बिगर भाम तिथं भाम. म्हणजे ही परिस्थिती आपल्या जे अन्न मिळते ना त्या अन्नाचा दोष आहे. हे जे दूध आहे, तुम्ही दुधामध्ये जर विरजण टाकलं तर त्याचं काय होणार आहे? दही. तुम्ही ह्या स्लऱ्या ओतता जमिनीमध्ये, त्या जमिनीमध्ये दूध नाहीये म्हणजे सेंद्रिय कर्ब नाहीये, त्याच्यामुळे त्याचा काउंट वाढू शकत नाही. तो सुद्धा सस्टेन होऊ शकत नाहीये आणि म्हणून जैविक शेती फेल आहे. बरोबर आहे? माझ्या माहितीतल्या हजारो शेतकऱ्यांनी जीवामृताच्या स्लऱ्या बाजूला काढून ठेवून दिले. मी असं म्हणतो ते चुकीचं आहे. त्यांनी जैविक शेतीचा प्रयत्न केला हा चुकीचा असं नाही.
त्यांचा तो एक प्रयत्न होता, परंतु शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे की मूळ मुद्दा सेंद्रिय कर्ब आहे, तो जर वाढला तर त्याचा काउंट आपोआप वाढणार आहे. मला सांगा, पॅथोजन तुम्ही सोडता का? रोगाचे जीवाणू, तेलाचे जीवाणू सोडले, मरचे सोडले, डावण्याचे सोडले नाही, ते कुठून आले? त्यांचे कल्चर कुठून आले? निसर्गातून आले. फ्रेंडलीचे का बरं निसर्गातून येत नाही? ते का तुम्हाला टाकावं लागतं? कारण त्यांना जे रिसोर्सेस पाहिजे, फूड पाहिजे, ते नाही आहे जमिनीमध्ये. सेंद्रिय कर्ब वाढवा आणि तुमचे सगळे मित्र जीवाणू रिटर्न, आहे की नाही? म्हणजे आपल्याला मूळ जो मुद्दा आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब नाही तर जीवाणू. म्हणजे आतापर्यंत आपण अभ्यास केला, काय काय अभ्यास केला? रासायनिक शेती का फेल झाली, त्याच्यानंतर सेंद्रिय शेती का फेल झाली, त्याच्यानंतर जैविक शेती. रासायनिक शेती फेल झाली कारण त्या जमिनीतील कस ती पुरवठा करू शकत नव्हती, त्याच्यामुळे तो कंटेनच नाही. ऑर्गॅनिक शेती का फेल झाली कारण रासायनिक शेतीने सगळे जे रिसोर्सेस आहेत ते कंटॅमिनेटेड करून टाकले, दूषित करून टाकले आणि निकास करून टाकले. त्याच्यानंतर आज आमची जैविक शेती फेल झाली, त्याला जो बेस पाहिजे ऑर्गॅनिक मॅटरचा, सेंद्रिय पदार्थांचा जो बेस जैविक शेतीला पाहिजे तो जमिनीत नाहीये आणि म्हणून जैविक शेती सुद्धा काय झाली, बरोबर आहे. जीवाणू हे आचार्य आहेत, त्यांना जे अन्न पाहिजे ते अन्न हे सेंद्रिय कर्ब उपलब्ध करतं. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये कसदार ऑर्गॅनिक मॅटर असणं गरजेचं आहे, तो आज नाही, बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक शेती करायची तर जंगल, आता चौथा पर्याय उरला नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती जर करायची असेल तर कुठे जाऊन करावं लागेल? जंगलात जाऊन करावं लागेल, बरोबर आहे. आता मला सांगा, पाणी शारपट झालं, हवा दूषित झाली, माती जर नसली, हे तिन्ही आमचे पंचमहाभूत काय झाले? मग तिन्ही रिसोर्सेस जे आहे निसर्गाचे, प्रकृतीचे, ते जर नसले तर तुम्ही नैसर्गिक शेती करू शकता का? कल्पना सुद्धा नाही करायला पाहिजे. तुम्ही नैसर्गिक शेती करण्याची भाषा करा, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट वरती नंगे पाय चालवून जमिनीचा स्पर्श फील करण्याचे प्रयत्न करता, त्याचे तुम्हाला कशावर जावं लागेल? मातीवर. सिमेंट कॉन्क्रीट हे बेजान आहे, बरोबर आहे ना. तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर स्वतःला पॅक केलं आणि तुम्ही पाण्यामध्ये डुबकी मारली, तुमचं स्नान होणार आहे का? तसाच हा प्रकार आहे कायचा, बरोबर आहे. आज नॅचरल फार्मिंगची जी गरज आहे ती आज तुमच्या शेतीमध्ये शक्यच नाहीये. तुम्हाला ज्या जंगलात कोणी गेलेलं नाही अशा जंगलात जाऊन शेती करावी लागेल, तेव्हा नैसर्गिक शेती होऊ शकते. पण हवा दूषित झालेली हे विसरू नका, पाणी दूषित झालं हे विसरू नका. आता रासायनिक, ऑर्गॅनिक, जैविक, नॅचरल तिन्ही पण पर्याय काय झाले आमचे? संपले. आणि म्हणून शेतकरी हताश झाले. शेती वाचवण्यासाठी कुठलाही मार्ग शेतकऱ्यांच्या समोर नव्हता. आणि मग मधल्या काळामध्ये जे चतुर आणि हुशार शेतकरी होते, जे अभ्यासू शेतकरी होते, युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले आणि मग आम्ही एससीटी चालू केले. 2015 पासून ते 2021 पर्यंत, 15 ऑगस्ट 2021 पर्यंत आपण काय केलं? एससीटीचा प्रसार केला. मित्रांनो, 2019 सालचे आमचे जर युट्यूब चॅनलचे व्हिडिओ जर पाहिले तर प्रचंड रोगराई आणि प्रचंड पाऊस आणि भयंकर नुकसान शेतकऱ्यांचं आम्ही सोसलो. आम्ही आत्मपरीक्षण केलं. हे का होतं? आम्ही विधी पथ्य साधना यांचा प्रचार केला. पण विधी पथ्य साधनांमध्ये शेतकरी कुठं ना कुठं काय करतात? चुका करतात. शेतकरी आहे, बरोबर आहे, तो तज्ञ नाहीये. त्याची कोणती अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. म्हणून त्याला मर्यादा पडायच्या. मग आम्ही आणखी संशोधन केलं की काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे. ह्या आम्हाला हे कळत होतं की केमिकलमुळे ह्या समस्या निर्माण होतात. मग हे केमिकलमुळे आम्ही त्याच्यावरती 75% कंट्रोल आणला, पण 100% कंट्रोल आम्हाला मिळत. आता 15 ऑगस्ट 2021 नंतर आपण जर पाहिलं, हे गेले जे आता 9 ते 10 महिने गेलेले आहे. आज माझ्या माहिती तारीख किती? आज 21 आहे, 22 मे 2022. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जवळजवळ 10 महिने झालेले आहेत. 10 महिन्यामध्ये आज जे अनुभव आमच्या समोर आहे की जेव्हापासून आम्ही केमिकल बंद केलं, सडनली प्रॉब्लेमची जी संख्या आहे ती डायरेक्ट 100%वरून 10%वर आहे. आज आमच्या समोर शेतकरी रोगराईने किंवा पीक उद्ध्वस्त झालं असे शेतकऱ्यांची उदाहरणं फार कमी आहे. म्हणजे एससीटी वैदिक वापरूनही शेतकरीचं यश त्याला मिळालेलं नाही असं फार कमी उदाहरण आहे. पण विपरीत परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलेले हजारो शेतकरी आमच्या समोर आहे, ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढले. अनबिलिव्हेबल. मग ते टोमॅटोचं
1 एकर मध्ये 500 क्रेटचा तोडा असेल किंवा 7 गुंठ्यामध्ये दोडक्याचा 250 किलोचा तोडा असेल. 250 किलो 7 गुंठा. 7 गुंठा म्हणजे 1 एकरचा 8वा भाग. किती भाग? जवळजवळ 7वा 8वा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आमचा दोडका. आज आम्हाला 7 गुंठा क्षेत्रामध्ये 262 किलो उत्पादन मिळालेलं आहे दोडक्याचं. त्यासाठी आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण यश मिळवतो. एक शेतकरी आहे, त्यांचे संत्री आहे, त्या संत्र्याचं एका झाडाला 2200 फळ लागले. किती? 2200 फळ. प्रत्येक झाडावर 1500, 1200, 2200, 2000. तुम्ही ते हजारात बोलायला इनक्रेडिबल उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांना. मग ते झेंडू असेल, वॉटरमेलन असेल किंवा कुठले पण पिकं असतील. वैदिकमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोगराई काय झाली? थांबली पूर्ण. मला काही शेतकऱ्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं की साहेब म्हणे का होते दोडका तुमचा? ते एक शेतकऱ्याने 1 एकरचं उदाहरण दिले. तो म्हणे 3 महिने झाले 50 गुंठ्यामध्ये 18 टन माल काढला, 9 लाख रुपयाचा माल काढला. तरी पण दोडका आता सुरू झालाय का काय असं वाटतं म्हणजे. आणि तो वरून म्हणतो याच्यावर काहीच रोगराई नाही. एक टोमॅटोचा दोडक्याचा शेतकरी म्हणतो, टोमॅटोचा शेतकरी म्हणतो नागाळी दाखवा 10,000 रुपये मिळवा. है ना? खूप डॅमेज पंक्चर होतं. तर ह्या वेळेस काय प्रमाण? नाही 1.25 सापडून 10,000 रुपये घेऊन मी तुम्हाला तेव्हा नाहीच म्हणजे एक सुद्धा नाहीच आहे. साहेब तुम्हाला नागाळीचं एक पान सापडलं तरी मी तयार आहे पैसे द्यायला. नागाळीचं पान सापडून 10,000 रुपये घेऊन जा. शेतकऱ्यांमध्ये एवढा आत्मविश्वास आला कुठे? हा आला ज्या वैदिकच्या पोषणाने त्यांच्या जमिनीत त्यांच्या पिकात जे बदल झाले त्या बदलांमुळे. बरोबर आहे. आणि पडसाळीमध्ये जर तुम्ही शेतकरी जर पाहिला, त्या शेतकऱ्याने कांद्याचा अनुभव असा सांगितला की पाऊस पडल्यावर अख्ख्या गावाचे कांदे करपायला लागले आणि आमच्या 2-3 मित्रांचे कांदे आणखी रासायन म्हणजे रासायनमुळे काय होतंय, असा पाऊस जर पडायला लागला पण पाऊस उगवला काही इजिन पडतं. इजिन पडलं काय ते 2-3 दिवसात त्याचं शेंड सारे पोळ होत जाते खाली करपत जातं. ही पाऊस पडला म्हणजे 2 दिवसांनी पहिलं का ह्याला काढून घेतली. ज्यावेळेस पाऊस लागला म्हणलं कांदा आता गाड्या म्हणलं गेला म्हणलं आता दरवर्षी झालं. आणि एक पाऊस उघडला 2-4 दिवस झाला काही कांदा काळा भंगार झाला. धुकं पडलं, त्यांचे कांदे करपून गेले आणि आमचे कांदे काय झाले? आणखी ताजे तवाने झाले, वळायला लागले. शेवटचा पाऊस झाला. शेवटचा पाऊस झाल्यावर मी मला काही कांदा काय आपल्या हाती लागत नाही. आणि पाऊस उगवला आणि 2-3 दिवस झालं आणि धुई मारण्याची पडली 2 दिवस. बर. मला आता तर कांद्याची गॅरंटीच नाही म्हणलं. बर. आता 2-3 दिवस झालं पुन्हा 2-3 दिवसानं बघितलं का उलटी कांद्याला काळुकीच अजून आली. बर. असं म्हणजे धुई पडून सुद्धा. एक आता या परिसरात आले गेल्या वर्षीच्या कांद्यावर तुमच्या कसं काय कांदा काय नसणार. आज शेतकऱ्यांना उत्पन्न गुणवत्ता मिळवून देण्यासाठी मातीला बलवान व पिकाला पहिलवान करू शकेल अशा शेतीची गरज होती. मित्रांनो, SCT सोबत केलेली जी शेती होती आता ती वैदिक शेती आपण त्याला जोड द्यायची. आणि म्हणून SCT म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी प्लस जिथं आपण केमिकल वापरत होतो त्याच्याऐवजी आपल्याला वैदिकचा वापर करायचा. ते केमिकल बंद म्हटलं की खूप जणांना धस्स होत. मला जगामध्ये ह्याच्यापासून वेडेपणा दुसरा म्हणजे लक्षात येत नाही. म्हणजे ज्याने सगळ्या सृष्टीचा नाश होऊ राहिला ते वापरू नको म्हटल्यावर धस्स होत. ते वापर म्हटल्यावर धस्स व्हायला पाहिजे ना. हॅलो, विषयाशी खेळू नको म्हटल्यावर चांगलं वाटायला पाहिजे. विषयाशी खेळ म्हटल्यावर काय व्हायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी आज जर परिस्थिती पाहिली तर आपण रसायनं बंद केली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की त्या ठिकाणी असं वाटतं की हे कसं काय करायचं, हे शक्य आहे का? आणि जणांना ह्याच डू ऑर नॉट टू डू म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी असं करत करत त्यांचं झालं. वैदिक शेती काय प्रकार आहे किंवा काय कशा प्रकारे आपण करतोय, वैदिक शेती सशक्त पर्याय का आहे, थोडासा आपण तुमचा अभ्यास करूया मित्रांनो.
हिमालयासारख्या ज्या ठिकाणी हजारो वर्ष मानवाचा हस्तक्षेप नाहीये, हिमालयाचे असं नाही, असे अनेक प्रदेश आहेत भारतामध्ये ज्या ठिकाणी मानवाचे असे अनेक वनं आहेत ज्या ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप नाही. अशा ठिकाणच्या ज्या जडीबुटी आहेत त्या जडीबुटीचा स्रोत वापरून आणि ऋषी मुनींच्या द्वारे त्याच्यावर पंचमहाभूतांचे संस्कार करून ज्याप्रमाणे ते उत्पादन तयार केले जातात आणि त्यांचा वापर करून शेती केली जाते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते ते शेती करत होते की नाही, करत होते की नव्हते? ते तर 200-200 वर्ष जगायचे आणि आजही काही आहेत 100-150 वर्ष जगणारे तपश्चर्या करायचे. मग ते काय अन्न खात होते? ते हे जंगलातील जडीबुटीच खातात. पण ज्या जडीबुटी खाऊन त्यांचं आरोग्य एवढं सुधारलं त्याच जडीबुटींमधून त्यांनी अभ्यास करून जे काही तंत्रज्ञान विकसित केले त्याचा वापर करून आपण याच्यामध्ये पंचमहाभूतांचे संस्कार करून त्याला ते बनवतो. ती पद्धती म्हणजे वैदिक शेती. ही पूर्वी आपल्याकडे प्रचलित होती. इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशामध्ये ही शेती प्रचलित होती आणि गुरुकुलामध्ये ती शेती शिकवली जायची. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला क्वांटिटी हवी आहे, फक्त क्वांटिटी हवी आहे की क्वालिटी सोबत क्वांटिटी हवी? तुम्हाला जर फक्त क्वांटिटी हवी असेल तर मात्र तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, परंतु आज तुम्हाला ती पण क्वांटिटी मिळत नाहीये. ऍव्हरेज क्वांटिटी सुद्धा आज रासायनिकनी मिळत म्हणजे ऑर्गॅनिकनी मिळत नाहीये आणि जैविकनी मिळत नाहीये. मग तुम्ही तुमच्या समोर क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्हीचा पर्याय जर उपलब्ध असेल तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे. गुंतवणुकीसाठी तुम्ही एक समजा एक अभ्यास करा. 1000 किलो लोखंड आणि 10 ग्रॅम सोनं, 1 तोळा सोनं, या दोघांमध्ये कोणाची किंमत जास्त आहे? जवळजवळ सारखीच आहे. पण तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तुम्ही कुठे गुंतवणूक करा? का बरं? लोखंड टोचतं का तुम्हाला? मग अच्छा, त्याची प्राइस काय? त्याची प्राइस वाढते असं मॅडम म्हणतात. मग लोखंडाची नाही वाढत का? म्हणजे लोखंड जे आहे ते जर तुम्ही विकत घेतलं, तुम्हाला ठेवायला जागा, मेंटेनन्स, 17 भानगडी आहे, डोक्यात ताप आहे, नेणं आणणं, आणि वरून ते जर तुम्ही ठेवलं तर 2-4 वर्षांनी तुम्ही जर बघितलं विकायला गेलात तर लोखंड तुमचं 5,000 पण कोणी घेणार नाही. लोखंड 5,000 कोणी घेणार नाही. परंतु सोनं मात्र जे तुम्ही 50-55 घेतलंय ते मात्र 60-70 वर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सोनं जास्त दिवस ठेवलं तर त्याची किंमत वाढेल आणि लोखंड जास्त दिवस ठेवलं तर ते गाजणार आहे, त्याची किंमत कमी होणार आहे. मित्रांनो, हे क्वालिटीचं किंमत आहे. क्वालिटी महत्वाची. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं एससीटी वैदिक वापरले तर जमीन काय होणार आहे आणि पीक जे आहे तुमचं ते पौष्टिक आणि औषधी होणार आहे. आणि ते पीक पौष्टिक आणि औषधी होतं म्हणून तिथं रोगराई येत नाही. केमिकल वापरले तर जमीन नापीक होणार आहे आणि पीक तुमचं रोगाला बळी पडणार. म्हणजे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण काय निवडायला पाहिजे? 10 ग्रॅम सोनं म्हणजे छोटा पॅकेट, बडा दहा, ना की तुम्ही जास्त मोठं पॅकेट निवडलं पाहिजे. राईट? मग या ठिकाणी आपण जर पाहिलं की तुम्हाला जर समजा स्ट्रॉंग व्हायचे, तुम्हाला भरपूर अन्न दिलं पाहिजे की पौष्टिक अन्न दिलं पाहिजे? या समोर ऑप्शन आहे पहा. तुम्हाला जर 50 रुपयाची भेळ दिली, सांगितलं दररोज तुम्हाला 50 रुपयाची भेळ मिळेल, आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला दररोज 50 रुपयाचे ड्रायफ्रूट मिळतील, तर विच ऑप्शन यू विल चूज फॉर बिकम हेल्दी? का? तिथे एवढंच ना, एवढंच मुठभर फक्त. हे बघा किती भरपूर आहे, एवढा कटोरी भरून, आणि खायला पण चाट आहे एकदम. हेल्दीसाठी काय? छोटा पॅकेट, पौष्टिक पाहिजे, जास्त पाहिजे असं नाही. मग आज केमिकल असो किंवा ऑर्गॅनिक असो, ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही भरपूर दिला, भरपूर शेणखत टाकलं, अरे पण त्याच्यामध्ये कस आहे का? त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ आहे का? त्यामध्ये ह्युमस आहे का? त्याच्यामध्ये मिनरल्स आहे का? हे क्वेश्चन कोणीही स्वतःला विचारत नाही आणि त्या तपासणी ते पुढे त्याची टेस्ट करत नाही. करताय का कोणी? फक्त काय शेणखत आहे, शेणखत तर आहे, बरोबर की नाही? मला सांगा, एक हलका तांदूळ आहे 30 रुपये किलोचा आणि एक 100 रुपये किलोचा बासमती आहे. आपण असं म्हणलं का तांदूळ तर आहे? हॅलो, बरोबर की नाही? बेंटेकचा दागिना सोन्याचा दागिना, तुम्ही असं म्हणाल का दागिना तर आहे असं म्हणा? म्हणजे शेवटी जी गुणवत्ता आहे त्याला काय
किंमत आहे. मग तुम्ही झाडाला खाऊ घालता तर तुम्ही काय खाऊ घालता, त्याची गुणवत्ता काय आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 50 रुपयाची भेळ खाल की 50 रुपयाचे ड्रायफ्रूट खाल, याचं उत्तर तुम्ही दिलं की तुम्ही 50 रुपयाचे ड्रायफ्रूट खाणं काय कराल, पसंत कराल. का? कारण त्याच्यामध्ये काय आहे? पोषण. मग आम्ही पोषण दिलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजेच आज वैदिक मध्ये आम्ही तेच करतोय. ऑर्गॅनिक मध्ये आम्ही भरपूर सारी भेळ देतो, परंतु आम्ही त्याच्यामध्ये पोषणाची खात्री देऊ शकत नाही. म्हणून आपण एससीटी सोबत काय जोडलेलं आहे, राईट. 50 किलोची तुम्ही गोंद देऊ शकता रासायनिकची, परंतु वैदिकचं एक 1.5 किलोचं पॅकेट त्याची काय करू शकतं, भरपाई करू शकतो. आज आपण पाहिलं वैदिक शेतीमध्ये वातावरणातील बदल जे आहे हे पिकांना सशक्त बनवतात. मगाशी आपण उदाहरण घेतले, मगाशी 2-3 शेतकरी उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, ते हेच आहे काय की वातावरणातील बदल हे पिकाला सशक्त करण्यासाठी असतात. जसे ऊन, वारा, कीड, रोग. जर तुमचं पीक वारं जर आलं तर ते उभं राहण्यासाठी आपली मुळं काय करतं, खोडवर बसतं. जर कीड आली तर स्वतःमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवतं, अल्कोलाइड्सचं प्रमाण वाढवतं, एसएआर डेव्हलप करतं, सिस्टमॅटिक ॲक्वायर रेजिस्टन्स डेव्हलप करतं, बरोबर. जमिनीमधून काही परजीवी निर्माण झाले तर वर अल्कोलाइड्स तयार करून खाली पाठवतं, त्या जीवींना नष्ट करतं. स्ट्रेप्टोसायक्लिन असेल किंवा पेनिसिलिन असेल, माणसांना इंजेक्शन देतात ते, हे दोन्हीही जे प्रतिजैवक आहे किंवा औषधी आहे ह्या सगळ्या जीवाणूंनी आणि पुरुषांनीच नैसर्गिकतः तयार केलेल्या आहेत. हे आपण विसरता कामा नये. आणि आजही मार्केटमध्ये जे काही जैविक म्हणून किंवा ऑर्गॅनिक म्हणून काही औषधं विकली जातात, ती औषधं सुद्धा ही वनस्पतींची एक्स्ट्रॅक्ट्स असतील किंवा जीवाणूंच्या पासूनच निर्माण केलेली अल्कोलाइड्स आहे. म्हणजे या अशा प्रकारे आपण जर याचा जर अभ्यास केला, या ठिकाणी हा व्हिडिओ जर पाहिला म्हणजे बघा, म्हणजे ना पूर्ण बाजाड असतं संध्याकाळी सकाळी दैवर पडलेला बर, त्याचं जे फुलकळी जो डावणे येतो हा, ना तो याच्यावर विशेष वाटतं. त्याचं कारण ते नाही दिसलाच नाही, कारण त्याला नत्र नाहीये. नत्र जो मिळायचा ना ऍक्सेस, तुमच्या जमिनीमध्ये नत्राची गरज नाही. मी त्यावेळेस पाऊस खूप झालाय सर, लगेच याच्यावर करपा जायला पाहिजे ना. उलट पाऊस पडल्यावर आणखी नाही, पाऊस पडल्यावर प्लॉट आणखीन टवटवीत झाला. ऑब्झर्वेशन करा. हा, कशामुळे? कारण त्याला जमिनीशी त्याचा संपर्क आहे, म्हणजे मातीशी त्याचा संपर्क आहे. हा बाग जो आहे ना हा प्रकृतीच्या सोबत आहे. तुम्ही जर फुटवे पाहिले, पानं पाहिले आणि फळांची संख्या पाहिली सर, तर हे वेळ लागायची लक्षण. हे बा इकडे बा, हे बा इकडे बा, इथं माल आहे, हा इकडं मध्ये सगळं काय सर, हो तुम्ही मध्ये हुसकून मार घ्या बा, वेळ लागला बा. हे काय, हे बा बाल, हा कुठे उचका मध्ये काय नुसता माल भरलेला आहे. मित्र, हे एकच उदाहरण आहे. हे मगाशी तुम्हाला जे 500 कॅरेटचं म्हणतो मी ते हेच. म्हणजे हे असं चमत्कार आहे. आत्ता उन्हाळ्यामधला प्लॉट होता, त्याच्याकडे लोक डेअरिंग करत नाही. उन्हाळ्यामध्ये धुकं असतं, सुरुवातीच्या काळामध्ये धुकं येतं भरपूर, म्हणजे वातावरणाच्या आणि पाऊस झाला 2-3 वेळेस, तर पाठीमागे पाऊस आणि धुकं होतं त्यावेळेचा प्लॉट. ह्या मला सांगा, या प्लॉटमध्ये आज शेतकरी 500 जाळ्या टोमॅटो काढतो आणि तुम्हाला त्याची विशेष वाटायची काही गरज नाही, कारण प्लॉट तसा होताच. त्याने फुलकळी थांबावी म्हणून प्रयत्न केले. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का, ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की वातावरण हे कारणीभूत नाहीये. वातावरण जे आहे, वातावरणातील बदल हे पिकाला हवे असतात. जर पिकाला संघर्ष करावा लागला नाही तर त्याचं उत्पादन आणि त्याची गुणवत्ता घटते, हे लक्षात ठेवा. मला सांगा, एक चांगला ड्रायव्हर सरळ रस्त्याला तयार होतो की घाटामध्ये तयार होतो? कुठल्याही यशस्वी माणसाची स्टोरी आहे का, त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे तो माणूस जास्त प्रसिद्ध आहे की ज्याच्या जीवनामध्ये काही संघर्ष नाही तो प्रसिद्ध आहे? हा, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा पिकाला संघर्ष करावा लागतो, संघर्ष म्हणतोय मी, अपघात नाही, संघर्ष ज्यावेळेस करावा लागतो तो संघर्ष त्या पिकाला जर करू दिला तर ते पीक काय होतं, स्ट्रॉंग होतं. आज आम्ही पिकाला संघर्ष करू देत. केमिकल शेतीमध्ये आम्ही असे पर्याय आणले की पिकाला आम्ही, तुला ऊन लागतंय थांब सावली करतो, तुला थ्रिप्स खवळायला का थांब मी दुसरं एखादं कीटकनाशक मारतो. तुम्ही विष कशाला मारू राहिले?
फक्त म्हणजे किडीलाच मारू राहिले का? तुमच्या काय असं एखादं तंत्रज्ञान आहे का तुमचा फवारा फक्त किडीवरच पडतो, झाडावर पडत नाही? झाड तर आंघोळ करतात त्याच्यामध्ये. म्हणजे हे जो अभ्यास आहे हा आमच्या शेतकऱ्यांसमोर किंवा कोणासमोरच नाही. आणि म्हणून तो अभ्यास आम्ही केला पाहिजे. निसर्ग हा जो आहे, जोराचा वारा आला तर तो त्या पिकाच्या मुळांना काय करतो, खाली केमिकल असं कोलॅप्स होतं आणि आपलं पीक जे आहे ते काय होतं, सशक्त होतं. मी गोलाई सरांचा काल व्हिडिओ पाहिला, काय ती मका, वैदिकची मका जर पाहिली डोळ्याचं पारणं फिरतं. ते ग्रीनरी, ती ताकद आणि त्याची कंस, 3-3, 4-4 कंस. हा 40 वर्ष 30 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. मित्रांनो, ही ताकद आहे, वैदिकची ताकद आहे, प्रकृती सोबतचा. राईट. पुढे आपण पाहिलं, पावसामध्ये जास्त पाऊस जर पडला तर झाडाची मुळं काय होतात, अधिक मिनरल्स पकडून ठेवतात. वरून झाडाची जी ताकद आहे ती जमिनीमध्ये पाठवतात आणि जीवाणूंच्या मदतीने, बुरशांच्या मदतीने, मायक्रोरायझाच्या मदतीने आणि जमिनीमध्ये असे जे काही रायझोबॅक्टेरियम असतील त्यांच्या मदतीने जमिनीमध्ये एक इकोसिस्टम तयार करतात, जेणेकरून तिथली माती, मिनरल्स वाहून जात. परंतु आम्ही ज्या वेळेस त्याला केमिकल पर्याय देतो त्यावेळेस ती सगळी इकोसिस्टम काय होते. लोक मी बघतो, द्राक्ष शेतकरी पावसाळ्यामध्ये 2-2 ट्रॅक्टर एकमेकाला जोडून एवढं खोल गाळात ट्रॅक्टर घालून नांग ते फवारणी काढतात. वरून म्हणतात बघा शेतकऱ्याच्या, ही शेती जर अशी जर तुम्हाला देणगी मिळत असेल, इट्स नॉट डेव्हलपमेंट, इट्स अ डिझास्टर. तुम्ही नरक निर्माण करताय शेतीमध्ये, स्वर्ग नाही. लक्षामध्ये म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे की तोच पर्याय असं नाहीये, दुसरे पर्याय सुद्धा आहे. हे आपण आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध केलं की उलट तुम्ही जमिनीवरती घास ठेवा, गवत ठेवा, तुमचं जमीन इंचभर सुद्धा तुमचं ट्रॅक्टर खाली जाणार आणि इव्हन तुम्हाला जास्त फवारण्या मारण्याची गरजच नाही पडणार. 80 फवारण्या 20 वर आणल्या आपण, आणल्या का नाही? म्हणजे किडी आणि रोग जे आहे, विविध प्रकारचे अल्कलाइड्स, एन्झाइम्स तयार करणे, पिकाची प्रतिकारशक्ती वाढवणे, मित्रकिडींना आमंत्रण देणे, त्यांना अन्न पुरवणे. तुम्ही जर मित्रकिडींना जर सुरक्षित अन्न पुरवलं तर त्या मित्रकिडींची संख्या सुद्धा. तुम्ही जर उंदराला जर गोळ्या घातल्या केमिकलच्या, तुमची मान जर मिलीच समजायची. हॅलो. हा तसं जे मित्रकिडी आहेत त्या मित्रकिडींना जर वाचवायचं असेल तर तुम्ही केमिकल टाळलं पाहिजे, लक्षामध्ये. आणि ते जर केलं तर वैदिक शेतीमध्ये आपण तेच करतो. राईट. मित्रकिडींचं संगोपन करतो, सर्वांचं संगोपन करतो. कमजोर झालेल्या पिकांना रोग व किडी खायला येतात, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. तुम्हाला हे ऐकून जरा असं विचित्र वाटेल, कमजोर झालेल्या पिकावरती रोग व किडी काय करतात, आक्रमण करतात, तेव्हा तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. का? निकृष्ट दर्जाच्या, निकस आणि कमजोर अशी पीक ते काय करायला येतात, नष्ट करायला तुम्हाला सांगायला येतात. दे आर इंडिकेटर्स फॉर यू. सिग्नल जो लावला हायवेला तो तुमच्या फायद्याचा एक तोट्याचा आहे. काय बोलता राव, किती लेट होतो त्याच्यामुळे, सिग्नलमुळे किती लेट होतो माणूस, किती त्रास होतो. बरोबर बरोबर. 5 मिनिटं लेट होणं चांगलं, टाइमचं लेट होणं चांगलं. नको त्यावेळेस फार गंभीर होतं. जीवनामध्ये सोल्युशन बघण्याची दृष्टी डेव्हलप करा, प्रॉब्लेम बघण्याची दृष्टी डेव्हलप करून तुम्ही खूप हुशार झाले. त्यांनी तुमचं भलं होणार नाही. म्हणजे सिग्नल जो आहे तो तुम्हाला इंडिकेट करतो, सावध करतो, सावधान. ही फाईल डिलीट करू का हे तुम्हाला मोबाईल बी विचारतो आणि कम्प्युटर बी विचारतो. अरे ही नको, ही नको. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की अलर्ट सिस्टम आहे आपल्याकडे, म्हणून आपण भानावर आहोत. जर अलर्ट सिस्टम नसेल तर आपण आपलं नुकसान करून घेऊ टेक्नॉलॉजीने. ही आजची समस्या शेतकऱ्याची किंवा सगळ्यांची समस्या आहे. मित्रांनो, झाड ज्या वेळेस किडीला भक्षस्थानी करतं, कीड वाढते, तेव्हा तुम्ही समजून घेतलं पाहिजे एक तर नायट्रोजन लेवल वाढली आहे किंवा त्याच्यामध्ये सॅप वाढलेला आहे, प्रोटीनचे कंटेंट जास्त वाढलेले आहे, पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही नायट्रोजन कंट्रोल करा, पाणी व्यवस्थापन नीट करा, ऑटोमॅटिक तुमची कीड काय होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला आठवतं पूर्वीच्या काळी शेतांमध्ये लोक मिरची फवारायची. नुसती मिरची फवारली जरी, लसूण जरी फवारला तरी कीड, लिंबाचा पाला जरी पुष्कळून जरी फवारला तरी कीड पळून जायची.
आता आखर लिहून तरी घुसकरून हा हा म्हणजे हे बाकी सुंदर आहे. आता त्या लिंबालाच किडी येते. किडीला मला कुणीतरी सांगत होते माझे एक मित्र सायंटिस्ट, मला म्हणजे पहिले डीडीटी फवारला ना डास मरून जायचे. आता डीडीच्या पावडरवर डास अंडे घालतो. तुम्ही स्वतःला फार स्मार्ट समजता, प्रकृतीच्या पेक्षा काय आहे स्मार्ट. अरे डास गंदगी खायला येतात, तुम्ही गंदगी संपवा, तुम्ही डास कुठे संपवायला मागे लागली. हॅलो, किडी जे आहे ते रोग, मला सांगा भाकर खराब झाली मग तिला खायला बुरशी येणारच आहे. तुम्ही बुरशी मारायच्या मागे, आधी भाकर संपवा, ती भाकर खराब नाही का म्हणून देऊ. तसं तुमचं पीक जे आहे, माती खराब झाली त्याच्यामुळे पीक खराब झालं आणि त्या खराब पिकाला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करता. म्हणजेच किडींच्या तोंडातील घास उडून आपण खातो म्हणून आजची जी पिढी आहे ती रोगट आणि किडकी तयार झाली. हे सत्य आहे, हे संशोधन आहे, हे ऑब्झर्वेशन आहे माझं सगळं. खरं नाही येऊ हसू कशाचं येत आहे. आपण आतापर्यंत किती वेळा झाले काहीतरी वेगळाच अभ्यास करून डोक्यात घेऊन बसलो. आज आमची जी पिढी जी आहे, मला सांगा असे सडके टमाटे तुम्ही खायला जर सुरुवात केली तुमचे गाल सडणार नाही का? नाही सडणार. तुमची त्वचा सडणार नाही का? मला काल वैभव म्हटले वैसिटी वैदिकचा आंबा नाही खायचा नुसतं, त्याची साल बी खायची. त्याचं वेगळं कारण नाही. काय कारण आहे सर? त्याच्यामध्ये फायबर्स असतात जे आपण जे खातोय ते डायजेस्ट करण्यासाठी उपयुक्त असतात. बरोबर आहे ना? हो. म्हणजे धन्यवाद, त्यांच्या टाळ्या वाजवा. प्रत्येक गोष्ट जी आहे निसर्गाने तयार केली ती प्रत्येक गोष्टीचं काय एक महत्व आहे. काय आहे ते महत्व आम्हाला माहित नसतं म्हणून आम्ही अज्ञानी. पण आम्ही आमचं अज्ञान कबूल करण्याच्या ऐवजी काय करतो, समोरच्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न. असं पण असतंय का? हा म्हणजे तुला माहिती तेव्हा सगळंच असते, बाकी सगळं काही नसते. ब्रह्मदेवानंतर नंबर तुझाच आहे सृष्टी निर्माण करण्यामध्ये. तुम्ही ऐकली असेल एक गोष्ट, वाईज मॅन ऑलवेज डाऊटफुल and the stupid one is very confident. मूर्ख लोक जे असतात ना त्यांना खूप आत्मविश्वास असतो, नाही हे असंच आहे. आणि जे हुशार लोक, शहाणी लोक असतात, समजदार लोक असतात, ती नेहमी म्हणतात नाही होऊ शकतं, या जगात काही पण शक्य आहे. म्हणजे आपण शक्यतांना कायम संधी दिली पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे अन्न आहे ते आमचं किडकं झालेलं आहे आणि ती किडकं अन्न वाचून आम्ही खातो. म्हणजे प्रकृती काय करतो, आपण छेडछाड करतो. म्हणजे प्रकृतीच्या सोबत जर गेलो तर प्रकृती सोबत जर आम्ही राहिलो तर आम्ही पुन्हा पूर्वीसारखे होऊ, सशक्त, निरोगी, सुंदर आयुष्य, आरोग्यवान आयुष्य जगू. मग या ठिकाणी आमची माती सुंदर होईल, पीक सुंदर होईल, शेतकरी आणि ग्राहक निरोगी होईल. या ठिकाणी पाहिलं ऊन पिकाला ताण बसून उत्पादन क्षमता वाढते. निसर्गातील बदल पिकाला सशक्त करण्यासाठी असतात, सशक्त करून पिकाला जास्त उत्पादन देण्यासाठी वातावरणाची निर्मिती करतात. म्हणजे जसं आपण पाहिलं पाऊस काय करतो, वारा काय करतो, कीड काय करते, आणि आता आपण काय पाहतोय ऊन. ऊन काय करतं, त्या पिकाला हे कळवतं की आता तुला वाढायचं नाहीये, मग तुला काय करायचंय, कणखर बनायचंय. मग कणखर बनून तुझ्यामध्ये सगळी शक्ती कशामध्ये उतरवायची, फळामध्ये. त्याला ताण देतं आणि त्याला फळ निर्मितीसाठी काय करतं, प्रवृत्त करतं. हे निसर्गाचे जे बदल आहेत हे पिकासाठी अनुकूल असतात, पिकाच्या उत्पादनासाठी. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही एक्सेलेटर वर पाय ठेवलेला आहे आणि ब्रेक वर पाय ठेवलेला आहे, सगळा आमच्या क्लच पॅटांचा धूर निघतो. तुम्हाला उदाहरण सांगतो, आमची ताई आहेत पुण्याला, त्या ताईच्या बिल्डिंग मध्ये कार गाडीमध्ये घालताना दोन्ही बाजूने फक्त 3-3 बोटं जागा राहतात, दोन्ही बाजूला लोखंड आहे आणि नवी कोणी गाडी, दोन्ही बाजू सरळ मध्ये घालायची म्हटलं चढ आहे, ब्रेक सोडून द्यावा तर गाडी, एक्सेलेटर सोडावा तर गाडी पुढे जात नाही, आणि मग पटकन गाडी न्यावा तर दोन्ही बाजूने घासायची भीती. त्याच्यामुळे गाडी दोन्ही ब्रेक आहे आणि एक्सेलेटर दोन्ही पण असे बॅलन्स. नवीन होतो, शेवटी मी धूर काढला क्लच प्लेटांचा, तेव्हा मला कळलं की मी एक चांगला ड्रायव्हर नाही आहे. हॅलो, लक्षामध्ये. तसं
शेती करताना आम्ही हे समजून घेत नाही की आम्हाला जो संघर्ष करावा लागतोय हा गरजेचा आहे की नाही. आम्ही खता भरपूर देतो आणि ते कंट्रोल बी करायचं. एका बाजूने कांदे वाढवायचे, दुसऱ्या बाजूने कांदे थांबवायचे. एका बाजूने शेंगा वाढवायचा, द्राक्षाचा, डाळिंबाचा, दुसऱ्या बाजूने तो थांबवायचा. हे काय चालायचं? म्हणजे आम्ही निसर्गाला त्याचा रोल करून देत नाही. पुढे पहा, जेव्हा पीक वातावरणातील बदलांना सामोरे जाते त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गुणवत्ता वाढते. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही पिकाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याला पोषणावर भर द्या. तेही प्राकृतिक पोषण, ना की त्याच्यावरती आलेल्या हल्ल्यांवरती तुम्ही संरक्षण करत बसा. येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपण ही गोष्ट सिद्ध करून दाखवणार आहोत. सुरुवात झालेली आहे, परंतु याची टक्केवारी हळू दरवर्षी काय होईल? 5 वर्षांनी आपल्याच लोकांना प्रश्न पडणारे, सर टमाट्यावर कधी रोग येत होते का? मका तुम्ही 30 वर्षापूर्वीच्या माणसाला विचारा, कांद्यावर फवारणी मारली, गव्हावर फवारणी मारली, तो वेळात कळेल तुम्हाला. म्हणजे अचानक तो जर कोमात गेला असेल त्यावेळेस, अचानक जर शुद्धीवर आला, 30 वर्ष कोमात राहून जर एखादा शुद्धीवर आला त्याला जर म्हटलं तुम्ही काय कुठे गेला होता? काही नाही, मकाला फवारा गेलो. मकाला फवारा येणार काय? म्हणजे 30 वर्षापूर्वी मका, कांदा, गहू, बाजरी यांना फवारणी करणे म्हणजे वेडेपणा होता. इव्हन त्यांना काहीच करत नव्हतं, ते आपोआपच. कारण जमिनीमध्ये काय होता? सेंद्रिय कर्ब. मित्रांनो, सशक्त पीक, सशक्त उत्पन्न, पौष्टिक जास्त आणि प्रतिकारशक्ती सुद्धा जास्त. ह्याच्यामुळे प्रतिकारशक्ती जेव्हा जोडली जाते पौष्टिकतेला, त्याला म्हणतात औषधी. प्रतिकारशक्ती म्हणजेच काय? औषधी. बरोबर आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाणे हे पिकाच्या नैसर्गिक वाढीसाठी व सक्षमीकरणासाठी महत्वाचे आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. रासायनिक मध्ये बघा, आपण जर तुलना केली, रासायनिक पिकांसाठी वापरल्यामुळे भाजीपाला, फळं, धान्याच्या पौष्टिकता काय होते? वैदिकमुळे भाजीपाला, फळं, धान्याची पौष्टिकता त्याच्यापेक्षा क्वांटिटी वाढून सुद्धा क्वालिटी आणखी सुधारली. तुम्ही रस खाला आंब्याचा? आंबे खाल्ले? आम्ही रस बी खाल्ला. हा, पूजा कशी काय टेस्ट होती? खूप छान लागतो. ऍक्च्युली रस करताना त्याच्यात साखर टाकायची पण गरज नाही, ऑलरेडी गोड लागतो. प्रतीक्षा रस खालाच नाही घ्यायच्या आधी? असं नाही खाला. या रसामध्ये वेगळे पण काय होतं? अजून गोडवा खूप आहे. हा, गोडवा खूप गोड. म्हणजे ओके, म्हणजे हा ज्यावेळेस रस खाल्ला, तुम्ही फक्त आंबे खाल्ले, मी थोडासा रस बी खाल्ला काल, तर तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. म्हणजे तोंड बारीक करू नका. हे जे मी तुम्हाला म्हटलं की ते जे ऊसाचा रस आहे किंवा ते जे आंब्याचा रस आहे, तो तुम्ही जर ऊसाचा रस पाहिला त्या शेतकऱ्याचा, त्या केमिकलच्या रसापुढे तो ऊसाचा रस जर समोर ठेवला तर तुम्हाला बरोबर या दोघींचं उत्तर मिळेल. तुम्ही जर आंब्याचा रस जर ठेवला बाजारातल्या आंब्याच्या हापूसच्या समोर, तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. तुम्हाला सांगतो, आंब्याचा रस खाल्ल्यानंतर पोट गडगड करतं. हा आंब्याचा रस खाल्ल्यानंतर पोट सॉफ्ट होतं आणि खूप दमदार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हापूसचं नाव ऐकलं की मला ते कार्बाईडचा वास होतो. ते बिलकुल नाही. राईट. आणि रस एवढा सुंदर आहे की माणूस चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहत आपोआप खायची काय होते? इच्छा. हे महत्वाचं. विदाउट शुगर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नोटेबल. काय? यू शुड अंडरलाइन देअर, नॉट नीड आर्टिफिशियल शुगर. तुम्हाला आर्टिफिशियल साखर मिक्स करण्याची गरज नाही, असा तो रस आहे. आणि घट्ट निर्जीव एवढा की तुम्हाला आतमध्ये एकही दसी सापडणार नाही. दसीच नाही. हापूस आंबा प्रसिद्ध त्याच्यामुळे ना, तुम्हाला एकदम सॉफ्ट असं, तुम्ही एखादी क्रीम कशी खाता, दॅट इज द फिलिंग. म्हणजे गुणवत्ता. शेतकरी पिकाला कृत्रिमरित्या रोगांपासून वाचवतात, त्यामुळे ते उत्पन्न खाऊन स्वतःहून माणसांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. म्हणजे कृत्रिम उत्पन्न आहे, फुगवलेला आकडा. बरोबर आहे ना? लाया तांदूळ घ्यायचे वाटीभर आणि पातेलभर भात करायचा. चालू. वैदिक म्हणजे पीक स्वतः प्रतिकारशक्ती निर्माण करतात, त्यामुळे ते उत्पन्न खाऊन माणसांमध्ये देखील काय येते? केमिकल मध्ये प्रतिकार झाड करत नाही. शेतकरी आणतो औषध वगैरे, मग तो प्रतिकार करायला स्वतः प्रतिकार करतो. माझं कुकुल सांभाळतो बिचारते, आहे का?
परंतु इकडे मात्र निसर्गच त्या पिकाला काय करतो, सांभाळतो. मित्रांनो, म्हणजे इथे शेतकऱ्याची जो त्रास आहे, शेतकऱ्याचे जे कष्ट आहे, मेहनत आहे, खर्च आहे, तो काय आला आणि वरून गुणवत्ता काय आली. म्हणजे निसर्गामध्ये हस्तक्षेप हा शेतकऱ्याला खूप महागात पडत आहे. रासायनिक शेती रोगावर काम करते. वैदिक शेती ही रोग किडींच्या अन्न साखळीला मजबूत करण्यावर काम करते. ही तुम्ही जरा रोग म्हणता ती काय आहे, अन्न साखळी. बघा, वनस्पती आहे, वनस्पतीला कीड खाते, किडीला बेडूक खातो, बेडूक साप खातो, सापाला गरुड खातो. बरोबर आहे ना. गरुड असेल किंवा अजून घार असेल, आणि पुन्हा हे मेल्यानंतर यांना कोण खातात, जीवाणू खातात. बॅक्टेरिया, फंगस, मेलेल्या प्राण्याला त्यांना परत कोण घेतो, वनस्पती. हे काय, इट्स अ लाईफ सायकल. बरोबर, इट्स अ फूड सर्कल. मग ह्या फूड सायकल मध्ये तुम्ही जर एकाला मारलं गेला तर हा उपाशी राहणार. हा उपाशी राहिला का हा उपाशी राहणार, हा उपाशी राहिला का हा उपाशी, हा उपाशी राहिला का हा उपाशी राहणार. आणि ह्या चेन मध्ये तुम्ही जर विष ओतलं तर ती सगळी विषारी होणार आहे. मग वैदिक काय करतं, ह्या अन्न साखळीला स्ट्रॉंग करतं, आणि रासायनिक शेती काय करते, ह्या अन्न साखळीला डिस्टर्ब करतं. ह्याच अन्न साखळीमध्ये माणूस पण आहे. कोण आहे, माणूस पण आहे. आणि मग तीच परिस्थिती आज श्रीलंकेची परिस्थिती काय झाली अशी, याचं हे पण कारण आहे. अंडरस्टँड. वैदिक बरोबर शेती आरामदायी व आनंदी होईल, रासायनिक बरोबर शेती चिंतेची व काळजीत होईल. होणारच ना. विषयाशी खेळताय तुम्ही, तुम्ही अमृताबरोबर खेळायला पाहिजे की विषयाबरोबर. चॉईस इज युअर्स. वैदिक शेती ही प्रकृतीसोबत केली जाते, त्यामुळे वातावरणात बदलामुळे पीक सशक्त होते. बरोबर आहे. तुमच्या बरोबर तुम्हीच शेती करत नाही तर निसर्ग सुद्धा काय करतो, तुमच्या कामामध्ये सहभाग करतो. इट प्लेस इट्स रोल एव्हरीवेअर. इन केमिकल फार्मिंग एव्हरीथिंग इज प्लेड बाय यू ओनली, फार्मर. रासायनिक शेती ही अप्राकृतिक असल्यामुळे निसर्ग तिला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. रासायनिक शेती करताना समस्या काय येतात, कारण ती निसर्गाच्या विरोधात आहे. आणि अशा प्रकारचे विषारी जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील, ते निसर्गाला नको आहे, म्हणून त्यांना तो काय करतो, नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. वैदिक शेती ही प्राकृतिक असल्यामुळे निसर्ग त्याचे जतन करतो. तुम्ही बघा, वैदिक शेतीमध्ये पिकवलेले फळं, भाज्या, डाळिंब, टरबूज, खरबूज, काय जे असेल, आंबे, त्याची जी टिकवून क्षमता काय, आणि केमिकल मधली टिकून पाठवलं की पण सोडून जातो. हॅलो, टिकून पाठवून दिलेलं जे काही फळं असतील, भाज्या असतील, पूर्वी एसटी मध्ये आढळलं तुम्हाला. मागच्या वर्षी द्राक्ष पाठवायचे काही जणांनी, ते 4-5 दिवसांनी काय झाले, लेट आले होते काही कारणामुळे. त्यातला निम्मा बॉक्स काय होता, खराब झाला. ह्या वर्षी द्राक्ष आणल्यानंतर महिनाभर खात होता. किती, खरबुजा 8 दिवस होते शोकेस मध्ये. टोमॅटो 35 दिवस होता, शेवटी खाल्ला तो. वरून मला सांगतो सर लई गोड होता. अरे बामट्या सगळ्यांना यायच्या लागून. 14 जानेवारी या दिवशी आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावरून परत आलो. आज तारीख किती, 10 फेब्रुवारी. जवळपास 25 दिवस झालेले. 25 दिवसानंतरही हा हिरवा आणलेला टोमॅटो आज पूर्ण लाल झालेला आहे. आणि माझ्या माहितीनुसार तो जो टोमॅटो होता तो पूर्ण कच्चा होता, म्हणजे गारसलेला ज्याला म्हणतो आपण, त्या अवस्थेमध्ये तो नव्हता. म्हणजे तो तसाच खराब होऊन जायला पाहिजे होता. परंतु तो टोमॅटो ह्या कांद्यांबरोबर आपण बघू शकतो. कांद्यांची हेल्थ पण चांगली एकदम मस्त. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टोमॅटो पिकले कसे, हा एक प्रश्न आहे. कारण तिथं काही तयार झालेले नव्हते. सांगण्यात किपिंग क्वालिटी काय, किपिंग क्वालिटी. केमिकलची शेती मॅन्युअल शेती आहे. काय करायचंय, ऊन पडलं तर झाकण करायचं वर, कीड आली तर फवारा मारायचा आहे. फुलं नाही येते तुम्हाला फ्लॉवरिंग आणायला पीजीआर वापरायचे. साईज नाही होते त्याला हार्मोन द्यायचे. कलर नाही येते पोटॅश वाढवा. प्रत्येक ठिकाणी काय हस्तक्षेप. जमीन खराब झाली भुसभुशीत करा.
ठिकाणी त्याची काय तिथे हस्तक्षेप आहे आणि वैदिकची काय आहे तुम्हाला काय करायचं नाही. पाऊस आला वायपर फिरणार आहे, पुढे काही दगड आला ब्रेक आपोआप लागणार आहे, अंधार पडला लाईट आपोआप लागणार आहे, मागं कुणी आलं लगेच बजर वाजणार आहे, दिसणार आहे लगेच तुम्हाला. बरोबर आहे. तुम्हाला जर आतमध्ये जर सूर्यप्रकाश हवा आहे तर रूफ बाजूला करून तुम्ही एन्जॉय करणार आहे. एव्हरीथिंग इज ऑटोमॅटिक. तुम्ही व्हॉइस कमांड द्या, इट विल डू इट. तुम्ही गुगल मॅप याच्यामध्ये लोड करा, इट विल पार्क ऑटोमॅटिकली. ड्रायव्हरची गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे ऑटोमॅटिक जी शेती आहे ती वैदिकची आहे, मॅन्युअल शेती ही केमिकलची आहे. मग ती कोणती शेती निवडायची शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. तरीही शेतकरी त्याच्यामध्ये अडकलेले. सर एससीटी 80-20 करू का? 20-20 करा. सकस पिकवले तर रोगमुक्त जीवन जगू शकतो. मित्रांनो, रोगमुक्त, विषमुक्त, सशक्त, पौष्टिक असे वैदिक शेती करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पहिली गोष्ट म्हणजे ही शेती करून आपल्या कुटुंबाला खाऊ घातलं पाहिजे. मिल्क चार्जरचं दूध आणि ही वैदिक शेतीचं जे भाजीपाला, फळं, धान्य हे त्यांनी त्याच्या कुटुंबाला खाऊ घातलं पाहिजे आणि मग त्यांनी इतरांना त्याचं काय केलं पाहिजे, विक्री केली पाहिजे. बरोबर आहे. कारण सिर सलामत तो 50. सगळ्यात मोठा रासायनिक शेतीचा धोका कोणाला आहे? शेतकऱ्यांना आहे. कारण शेतकरी हे कॉन्सन्ट्रेट स्वरूपाची औषधं मारतात आणि ग्राहक जो आहे तो डायल्युटेड स्वरूपाचा, रेसिड्यू स्वरूपाचा फक्त त्याचा संबंध येतो. म्हणून रासायनिक शेतीचे परिणाम हे शहरात कमी आणि गावाकडे जास्त भयंकर आहे. आणि मग तुम्हाला पैसे कमवून जगण्यासाठी कमवायचे, त्यांचं जर आरोग्य चांगलं नाही राहणार तर तुम्ही ते कमवतो कशा? एससीटी वैदिकने त्यांचं आरोग्यही चांगलं होईल, दीर्घायुषी पण होतील आणि पैसे पण भरपूर मिळतील तुम्हाला. शेतकरी आम्हाला फोन करतात, साहेब हे माल बंद करायला काय करायचं? चालूच आहे थोडे नाही. बरोबर आहे. परंतु जे शेतकरी कन्फ्युज राहतात त्यांचा प्रॉब्लेम होतो. एससीटी वैदिक मध्ये खर्च सुद्धा कमी येतो. हे ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसतो. हे काही पण प्रचार करतात. मित्रांनो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. मेल्याशिवाय स्वर्ग तुम्हाला कोणा दिसला असेल सांगा आम्हाला. बरोबर की नाही? तर माझं तर म्हणणं असं आहे की मेल्याशिवाय स्वर्ग पाहिजे गरज नाही, तर स्वर्ग निर्माण करू आपण, आहे की नाही? आणि ती करण्याची ताकद याच्यामध्ये एससीटी वैदिक मध्ये आहे. कशी पा आता एससीटी वैदिक मध्ये पोषणावरील खर्च काय होतो? 50% का कमी होतो? छोटा पॅकेट. अनावश्यक खर्च जो होतो शेतकऱ्यांचा तो हस्तक्षेपामुळे होतो. त्याची प्रकृती जी आहे पिकाची ती डिस्टर्ब केल्यामुळे होतो. पिकाची प्रकृती जर डिस्टर्ब नाही झाली तर तुम्हाला वाढीव खर्च करण्याची गरज आहे का? खताची क्वांटिटी कमी लागते, रोगावरील खर्च शून्य होतो. तुमचं ते पॅकेज तुम्हाला काही द्यायची गरज नाही. रोगासाठी प्रत्येक शेतकऱ्याला रोगासाठी एक पॅकेज ठेवावं लागतं आणि त्याचं पॅकेज फार मोठं लागतं. राईट. एससीटी वैदिक मध्ये प्रकृतीची साथ मिळाल्यामुळे शेती जोमाने होते. प्रकृती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे प्रकृतीची शक्तीपुढे आपली ताकद नाही. मला सांगा, शेतकऱ्याला पाणी भरायचंय, आपण दिलेलं पाणी पिकाला आणि वातावरणातून मिळालेलं पाणी ह्याच्यामध्ये बदल असतो की नसतो? प्रकृतीने जर पाणी द्यायचं ठरवलं तर एका 10 मिनिटाच्या पावसामध्ये किती पाणी पडतो खाली? बरोबर आहे. आपण जर पाणी द्यायचं ठरवलं तर बरोबर आहे ना? म्हणजे प्रकृतीच्या माध्यमातून जर तुम्ही शेती केली तर प्रकृतीची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या ठिकाणी तुमचा प्रचंड खर्च वाचून जातो. सोन्याला मेंटेनन्सची गरज असते का? तशी एससीटी वैदिकला मेंटेनन्सची गरज नाहीये. आणि लोखंडाला मात्र काय असते? मेंटेनन्सची दर 2-3 वर्षांनी. सोनं काय नाही, लोखंडात टाका शुद्ध का पॉलिश करायला थांबा सर, थोडं सोन्याला पॉलिश करतो. नॉट नीडेड. रासायनिक खते तुम्हाला दर आठवड्याला रिपीट करावे लागतात. एससीटी वैदिक तुम्हाला 15 दिवसांनी दिलं तरी चालतं. आणि एक महत्वाचा बदल आहे, एससीटी वैदिकने तुमची शेती दरवर्षी सुपीक होत जाते, रासायनिकने दरवर्षी तुमची शेती नापीक होत जाते. हा मोठा फरक आहे. बरोबर की नाही? 50 किलो रासायनिकची बॅग घ्या तुम्ही आणि 2 पॅकेट घ्या आपल्या याचे 1.25 किलोचे.
त्याची काय होते, बरोबरी होते. त्याची किंमत 1000 रुपये आहे, मग याची किंमत किती येते तुम्हाला सांगायला नको. केमिकलची कमीत कमी किंमत 1700-1800 रुपये आहे दाणेदारची. वॉटर सोल्युबल जर घ्यायला गेले तर हे भगवान एवढंच. एसिडी वैदिकमुळे घरगुती सकस गोअमृतचा कारखाना तुम्ही सुरू करू शकता. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, वेगळा आहे पण महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की एससीटी वैदिक शेती का गरजेची आहे आणि सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे एससीटी वैदिक जो आहे तो घरगुती खताचा कारखाना आपण कसा सुरू करू शकतो, जो पूर्वीच्या काळी होता त्याच्यापेक्षाही जास्त दर्जेदार. पूर्वी आपल्यामध्ये शेणखत होतं, आता आपण गोअमृत सुरू करू शकतो. कशा प्रकारे, हे पहा, कॅटलाइन मिल्क चार्जरचा वापर करून जनावरांची पचनक्रिया आपण सुधारू शकतो. शेतकऱ्यांना मिल्क चार्जर जनावरांना चालवून 100% पचन ते बाहेर पडतं. तर चारा जो आहे आज काय होतं शेतकऱ्याचं, मिल्क चार्जरने काय फायदे पहा, 100% चारा पचतो. मग चाऱ्यामधून जे होणारं नुकसान आहे, समजा तुम्ही आज 100 रुपयाचा चारा घातला आणि 30 रुपयाचा चारा पचला किंवा 50 रुपयाचा पचला, तर 50 रुपयाचा चारा काय झाला, हे शेतकरी विचार करतात. बरं, तो वेस्ट पडून जेव्हा बाहेर पडतो, समजा तुम्ही मोला महागाचा किराणा माल आणला आणि तो आचार्याने व्यवस्थित जर शिजवला नाही तर लोक निम्मेच जेवतात आणि निम्म अन्न काय करावं लागतं. एक लक्षात ठेवा, कुठल्याही जरी कार्यक्रमात गेले ना तर जेवण झाल्यानंतर ज्या पत्रावळ्या असतात किंवा जी ताटं असतात त्याचं ऑब्झर्वेशन करा. आचार्य का साईड लगेच कळून जातो तिथे जेवायचं की नाही जेवायचं हे तुम्ही पहिली पंगत होऊ द्या आणि मग ठरवायचं. लोकांनी जर चाटून पुसून खाल्लेलं असेल तर तुम्ही जेवण करा, अदरवाईज जय रामजी घरी जा जेवायला, म्हणजे तुम्ही आजार घेऊन जा. बरोबर आहे. सेम इथे शेण जे जनावरांचं बाहेर कसं पडतंय, असं पडतंय, असं पडत असेल दॅट्स ग्रेट. पण तुमचं शेण जर निकस पडतंय, पातळ पडतंय, खराब पडतंय, वास येतोय, म्हणजे ते पचून बाहेर न पडता सडून बाहेर पडतंय. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, ते शेण सुधारण्यासाठी त्या गायीची पचनक्रियेवर लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे तुमचा 50 रुपयाचा फायदा किती झाला. दुसरी गोष्ट, गायीमध्ये जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होतात प्रतिकार शक्तीसाठी, जे रोगराया तयार होतात, अनेक आजार आहेत, गोचिड ताप आहे, लंपी आहे, अपचन आहे, भरपूर गॅसेस आहे, भरपूर प्रॉब्लेम आहे, ते सगळे आजार काय होतात, कारण पचन सुधारलं ना. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे गायीचा भाकड काळ आहे तो सुरळीत होतो, भाकडच नाही राहत गाई. आरोग्य चांगलं, शक्ती चांगली, शक्ती चांगली तर संपूर्ण जीवन प्रक्रिया सुद्धा चांगली. तुमचं जे वासरू होणार आहे, म्हैसीचे जे पारडू होणार आहे ते कसं होणार आहे, सशक्त. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाई दूध देताना सुद्धा तुम्हाला कळणार सुद्धा नाही गाई दूध देते म्हणून. शरीरावर उलट आणखीन कांती येणार, चमक येणार, चांगलं पचन करायला. म्हणजेच त्या गायीची दरवर्षी किंमत काय होता ना. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जनावरांची किंमत दरवर्षी काय होते, दॅट्स इट. असे कितीतरी फायदे होणार आहे. आणि वरून तुम्हाला जे दूध मिळणार आहे ते तर अमृत समान मिळणार आहे. हे सगळे फायदे जेव्हा शेतकऱ्याला ज्यावेळेस मिळतात आणि त्याचबरोबर त्याला कसदार शेण मिळतं. याच्यामध्ये आपण पाहिलं आपल्याला गोअमृत पुढे जायचंय, पुढे जायचंय गोअमृत. हे मिल्क अँड कॅटलाइन मिल्क चार्जर वापरलं इथपर्यंत थांबायचं नाहीये. मला सांगा, शेतकरी आज रासायनिक खतांवरती औषधांवरती किती खर्च करतो किंवा ऑर्गॅनिक खतांवरती खर्च करतो की नाही. मग त्या शेतकऱ्याचा जर खर्च कमी करायचा असेल तर त्यांनी घरचा गोअमृतचा कारखाना काढला पाहिजे. कसा, घरगुती पद्धतीने झपाट्याने सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सर्वात जर स्वस्त पर्याय जर असेल तर तो काय, सगळ्यात मेन कळीचा मुद्दा काय, सेंद्रिय कर्ब. मग सेंद्रिय कर्ब जर हा कळीचा मुद्दा आहे तर जमीन सुपीक करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय, गोअमृत. गोअमृत जे आहे हा शेतकऱ्यांचा घरगुती खताचा कारखाना आहे. कशा प्रकारे करायचं आपल्याला, नैसर्गिक खत कारखाना आपल्याला अशा प्रकारे सकस शेण देऊ शकतो मित्रांनो की सेंद्रिय कर्ब दरवेळेस वाढत जाईल आणि रोगराई नष्ट होईल. दुसऱ्या बाजूला पीक सशक्त होईल. दुधारी फायदा आहे दोन बाजूंनी. एका बाजूला पीक सशक्त, दुसऱ्या बाजूला रोगराई नष्ट. जेवढे वैदिकचे गोठे आहेत त्या गोठ्यांमध्ये माशा नाही, वास येत नाही शेणाचा, प्रसन्न वाटतं, त्या गाया शांत असतात, मस्त छानपैकी रिस्पॉन्स करतात, दूध चांगलं येतं, तूप चांगलं मिळतं आणि ती जे शेण आहे ते शेण पण चांगलं असतं. इथं डायरेक्ट गावठी सारखं शेण आहे सर, गावठीच्या वर आहे. हा, तब्येत गायांची किती सुंदर आहे आणि शांततेने बसलंय मस्त. हे शेण तर एकदम सुपर आहे हो. बाप, हे तुम्ही बघा नाही, अरे वास किती सुंदर येतो. नाही तर
याच्या जर्सी गायांच्या शेणाचा वास जास्त येतं. गोठ्यात जर गेलं ना त्यांच्या तर उभंच नाही आवश्यक इंट्रीज करू शकतो. किती माशा नाही काय नाही हा मुताचा वास येतो त्यांच्या. स्वच्छता किती आहे म्हणजे असं वाटतं आम्ही येणार आहे म्हणून स्वच्छता केली काय? नाही तसं काय नाही, ते दररोज माहित पण नाही तुम्ही येणार आहे म्हणून. मग याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे पहा गोअमृतसाठी. तर गोअमृत म्हणजे काय? रूट चार्जर, न्यूट्री चार्जर आणि हेल्थ चार्जर. किती आहे? रूट, न्यूट्री आणि हेल्थ हे 3 आहे. हे 3 कृषी अमृत सोबत तुम्ही काय करा, तुमच्या चाऱ्याला टाका. किती झाले? 4 आणि त्याला सॉइल चार्जर सोडा. किती झालं? 5. हे पोषण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चाऱ्याला देणार आहे, समजा शेतकरी किती चारा करतो, 10 गुंठे, 20 गुंठे, 30 गुंठे, बरोबर आहे ना? किती खर्च येणार त्याला? ह्या सगळ्यांचा मिळून 3-4 हजार रुपये खर्च येणार आहे. मला सांगा दर 2 महिन्यातून एवढा खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे का? कारण काय माहिती का, त्या 3-4 हजार रुपयामध्ये त्याला जे खत मिळणार आहे ते मिळणार आहे 30 ते 40 हजार किमतीचं. तुम्हाला सर कसं काय शक्य आहे? पहा कसं काय शक्य. पहा तो जो चारा तयार झाला तुमचा, त्या चाऱ्याला ज्यावेळेस तुम्ही गायींना टाकणार आहे त्याच्याबरोबर त्या जनावरांना मिल्क चार्जर द्या. बरोबर आहे? मिल्क चार्जर दिल्यानंतर त्याला जे पचून शेण मिळणार आहे त्या शेणाला काय म्हणायचं आपण? गोअमृत म्हणायचं. तर गोअमृत का म्हणायचं? कारण जनावरांपासून मिळणारं जे शेण आहे ते आजच्या काळामध्ये पूर्ण काय झाले? निकस आणि प्रदूषित झाले. आणि जर तुम्ही ते जर शेण टाकलं शेतामध्ये 2-2 वर्ष ते बुजत नाही. खरे कुठे लागू होत नाही. त्याचे ते गोवऱ्या ढेपड गोवऱ्या पण नाही म्हणू शकतो त्याला, ते ढेपड बाहेर निघतात. मित्रांनो रोट्याव्हिटर शिवाय त्याचा भुगा होत. पण या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे गोअमृत आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजे शेणखत म्हणून तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर आमच्या शेतामध्ये गेलात त्या शेतामध्ये तुम्हाला डायरेक्ट त्याची काय मिळतील बघायला? ताजं टाकलेल्या शेणखतामध्ये म्हणजे गवताच्या, तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला पहा, हे बघा थांबा, हे पहा, ह्याच्या मुळ्या आहेत. ह्या मुळ्या कुठून आल्या? शेजारून. दोन्ही सऱ्यांच्या मधून जे काही गवत आहे त्या गवताच्या मुळ्या कुठे घुसल्या? शेणामध्ये. म्हणजे हे जे सगळं तुम्हाला बघायला मिळतं या व्हिडिओमध्ये ते ती ताकद आहे. कशाची? मला सांगा, तुम्ही जर लहान मुलाला चॉकलेट दाखवलं तर लहान काय करतं? गुलाबजाम दाखवलं काय करतं? जोरात पळतात. तुम्ही त्याला इंजेक्शन दाखवा, गोळ्या दाखवा, कडू गोळ्या मेडिकल मध्ये काय आजी आजोबांच्या संपर्कात राहिला असेल ते येईल काय आजी आजोबाला गोळ्या खाऊ घालून चला मी गोळ्यांची आवड निर्माण झाली. मित्रांनो म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहिलं की त्या गोअमृतचा वापर डायरेक्टली आपण ताजं शेणखत, ताजं खत म्हणून करू शकतो. नंबर 1 राईट. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, उच्च गुणवत्तेची पोषक द्रव्ये उपलब्ध झाल्यामुळे ताकदवान जीवाणूंची निर्मिती होते. त्याच्यामध्ये गायीच्या पोटामध्ये त्याला सकस पोषण भेटल्यामुळे त्याच्यावेळी बाहेर येतं त्यावेळेस ते अतिशय उच्च दर्जाच्या जीवाणूंनी भरपूर असतात. तुम्ही स्टडी करून जेवढे जीवाणू डेव्हलप करत नाही ना तेवढे गायीच्या एका पोटीमध्ये असतात. फक्त ती वैदिकची पाहिजे, गोअमृतची. मी काय बोललोय? आय मीन व्हॉट आय एम सेइंग. मी जे म्हणतोय त्याबद्दल मी कन्फर्म आहे. तुम्ही काउंट करू शकता. गोअमृत मध्ये एका शेणाची पोहटी आणि 1 ड्रम जीवाणू या दोन्हींची बरोबरी सुद्धा होऊ शकत नाही एवढी ताकद गोअमृत मध्ये. बर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जीवाणूंची स्लरी 7-8 दिवसानंतर कंटॅमिनेटेड होणार, त्याच्यामध्ये पॅथोजन डेव्हलप होणार. पण गोअमृत मध्ये तुम्ही किती बार वाळून तिची गोरी होऊ द्या आणि परत पाणी टाका, सगळे जीवाणू परत सक्रिय होणार. किती मोठी ताकद आहे. ही ताकद तुम्हाला इथून मिळणार आहे. म्हणजे जैविक शेती तुमची इथं संपन्न झाली. स्वतः त्याचं जे गोअमृतचं जे शेणखत असणार आहे, जे गोअमृतचं खत असणार आहे ते स्वतःच ऑर्गॅनिकचं पॉवरफुल खत असणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक शेती आली. जीवन डेव्हलप झाले म्हणजे काय आली? जैविक शेती आली. विविध प्रकारचे मित्रजीव त्याच्यामध्ये जन्माला येणार आहे. असतील शेतीचं जमतील बरोबर की नाही? तुम्हाला जर चांगल्या दर्जाचे तुम्ही जर अन्न तिला ठेवलं तर चांगल्या दर्जाचे जीवाणू सुद्धा काय राहतील. तयार व पौष्टिक सेंद्रिय आहार मिळाल्यामुळे पिकाची पांढरी मुळी वेगाने धावून येणार. मला मगाशी लहान मुलाचं उदाहरण दिलं, जीवाणू असतील, पांढरी मुळी असतील, ते मगाशी बघितली तुम्ही कशी वेगाने धावणार. म्हणजे ही ताकद ह्या गोअमृतची आहे.
जमिनीतील ECPH हा संतुलित होणार आणि एक बफरिंग झोन तयार होणार. तुम्ही जर हे गोअमृत जमिनीमध्ये वापरलं तर जमिनीमध्ये हा गोअमृतचा जो लेअर आहे हा बफरिंग झोन तयार करतो. बफरिंग झोन म्हणजे काय? त्याच्यामुळे तुम्ही जर पाणी म्हणजे आता सध्या सगळ्या पाण्यामध्ये काय क्षार भरपूर आहे, मग ते जर तुम्ही जर सोडलं आणि ह्या गोअमृतावर जर सॉइलच्या जर सोडलेला असेल त्याच्यातून जे काही मिनरल्स गेलेले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण क्षार, ज्या क्षार रूपाने जे पाण्यामध्ये आहे ते क्षार त्याच्यामध्ये गेले बफरिंग झोन मध्ये ते लगेच फिल्टर होऊन चिलेट होणार. झाडाला मिळताना काय मिळणार? क्षारयुक्त पाणी नाही मिळणार, TDSचं पाणी नाही मिळणार, मग काय मिळणार? शुद्ध पाणी मिळणार, 7 pHचं पाणी मिळणार. तुम्हाला pH बॅलन्स करायची गरज आहे का? ही ताकद कशामध्ये? वैदिकमध्ये. पण तुम्ही तेवढ्या ताकदीने ते गोअमृत तयार केलं. एक लक्षात घ्या. आता गोअमृत कसे बनवावे? न्यूट्रीचार्जर, रूट चार्जर, हेल्थ चार्जर 600 ग्रामचे पॅकेट 10 गुंठ्यासाठी आणि कृषामृत त्याच्यामध्ये ऍड करून मिक्स करून खाली टाकायचं किंवा फोकायचं आणि सॉइल चार्जर जे आहे ते नियमित 15 ते 20 दिवसांनी 1 लिटर सोडायचं. हे तुम्हाला काय करायचंय? साधारणतः 2 महिन्यातून एकदा करायचं. 2 महिने म्हणजे 60 दिवस. 60 दिवसातून एकदा हे करणं फार अवघड नाहीये. साधारणतः 1000-1500 रुपये खर्च आहे, बरोबर? मी म्हणतो 2000 उद्या 10 गुंठ्यासाठी. पण तुम्हाला जे बाहेरून जे चारा आणावा लागतो, बाहेरून जे निकस जे काही तुम्ही आणता, जे तुम्ही भुसा घालता, त्यात काही तथ्य नाही ना. ह्या कंडिशन मध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कमी पाण्यामध्ये तुम्ही चारा बनवायचा आहे. कमी पाण्यामध्ये खूप पाणी द्यायचं नाही. जे नेहमी पाणी देतात त्यापेक्षा निम्म पाणी द्यायचं, निम्म्या पाळ्या द्यायचं. मग तुम्ही 10 वेळा पाणी महिन्यातून सुद्धा तुम्ही 3 वेळा पाणी देताय, 2च वेळेस द्या. 4 वेळा देताय, 2च वेळेस द्या. बरोबर आहे? 10-12 दिवसांनी पाणी द्या. अशा प्रकारे जर तुम्ही गोअमृत बनवलं आणि ते गोअमृत तुम्ही खत म्हणून साठवा, तुम्ही पातळ स्लरी करून द्या किंवा तुम्ही डायरेक्ट टाका, सगळ्या कंडिशन मध्ये तुम्हाला त्याचा काय मिळेल? फायदाच मिळेल. लक्षामध्ये नॅचरली सगळं इकोसिस्टम तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. अशा प्रकारे गोअमृत जर बनवलं आपण मित्रांनो तर कोणत्याही म्हणजे पिकासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधे वापरू नये. गरज पडल्यास SCT वैदिकच्या फवारण्या घेऊ शकता. तुमच्या चाऱ्याला कुठल्याही रासायनिक किंवा विषारी कुठलाही काहीही वापरायचं नाही. इव्हन स्लऱ्या सुद्धा वापरायच्या नाही जीवाणूंच्या. बरेच लोक वापरतात. का? तुमच्या जीवाणूंच्या स्लऱ्यांमध्ये कोणता फंगस आहे, कोणती बॅक्टेरियाची स्पेसीज आहे, डू यू नो अबाउट दॅट? तुम्हाला माहिती आहे? कन्फर्म आहे तुम्ही? नाही, मग का टाकता? आंधळेपणाने कसा शेती? काय भरोसा त्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड पॅथोजन्स नसतील म्हणून? बरोबर आहे? म्हणजे तुम्ही या ठिकाणी शुद्ध प्रकारे अशा प्रकारचा चारा तयार करा, त्याला त्या जनावराला तो चारा घाला आणि त्या चाऱ्याबरोबर मिल्क चार्जर कंटिन्यू द्या. मिल्क चार्जर बंद नाही करायचं, स्किप नाही करायचं, ते कंटिन्यू द्यायचं. एवढं जर केलं मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो पुन्हा आपली शेती पहिल्यासारखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी चॅलेंज पण केलंय, जो गोअमृत आणि SCT वैदिकच्या पद्धतीने शेती करेल त्याच्या शेतामध्ये त्यांनी रोग आणून दाखवायचा मला, तर मी बक्षीस देईल. मी कॅमेरा समोर बोलतोय ना, जस्ट डू इट अँड प्रूव्ह इट. बरोबर आहे? एका जनावराचे 3 महिन्यामध्ये गोअमृत 20 गुंठे क्षेत्राला, तसेच 6 महिन्यामध्ये गोअमृत 1 एकरला वापरले जाऊ शकते. गोअमृत वापरल्यास कृषी अमृतचा डोस दिलेल्या डोसपेक्षा निम्मा तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला तो सुद्धा खर्च आणखी कमी करता येऊ शकतो. कृषी अमृतचा खर्च सुद्धा आपला कमी होईल. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाही का? मला सांगा, कुठली कंपनी अशी आहे की आपल्याच खतांचा खर्च कमी करायला लावते? कारण आपल्याला शेती वाचवायची, माती वाचवायची. मित्रांनो, सद्गुरूंच्या अभियानात आपलं सहभाग घ्यायचं. सेव्ह सॉइल. येस ऑर नो? यस सर. रासायनिक व ऑर्गॅनिक खतांपेक्षा अधिक पटीने गोअमृत जास्त पोषण पुरवणार आहे याची खात्री आपल्याला याच्यामध्ये आहे. शेतकरी घरच्या घरी सहज गोअमृतचा कारखाना सुरू करू शकतो. गोअमृतचा कच्च्या स्वरूपात सुद्धा पोषण देऊ शकतो. हा अमूल्य लाभ शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटणार आहे. अशा दर्जाचं शेण पाहून आपले डोळ्याचं पारणं फिरतं. बरोबर आहे? आणि हे सगळे शेतकरी सहज करू शकतात. हे जे शेण आहे, हे शेण घेऊन सहज कोणत्याही स्त्रीला सारवावं असं वाटेल, सडा टाकावं वाटेल. आता सध्या असं आहे की गाय सडा टाकते. तिला माहिती आहे याचा काय स्त्री आता काय सडा टाकू शकत नाही, तर तुमचं काम मीच करते.
की सांगून सांगून थकली बायांनो, हा सडा टाकायच्या लायकीचा नाहीये. तुम्ही काहीतरी आमचा विचार करा. सेंद्रिय कर्बाची टक्केवारी आपण पाहिली की इथून पाठीमागे कशा प्रकारे घसरत खाली आलेली. 2030 पर्यंत वाळवंट होणार हे निश्चित आहे. दर मिनिटाला 1 हेक्टर जमीन काय होते, वाळवंट होते. हे सध्याचा रेशो आहे निसर्गाचा, म्हणजे पूर्ण जगाचा. तो रेशो आपण उलटा नेऊ शकतो. कसा? आज 2022 साली 0.1% आपण घसरलोय. 2030 साली 10 वर्षामध्ये मी गॅरंटी देतो, जे लोक गोअमृत वापरतील त्यांची जी जमिनीची टक्केवारी आहे ती 3-4% जाईल. आणि 2050 पर्यंत जेवढे लोक एससीटी वैदिक गोअमृत सोबत वापरतील, शेती ऑलरेडी काय झाली असेल, ही ताकद आहे. आय नो व्हॉट आय एम सेइंग. मला हे माहिती आहे मी काय बोलतोय. हे मी फार उत्साहाने बोलतोय की मी मार्केटिंगच्या असं मी प्रवृत्त होऊन बोलतोय, असं बिलकुल नाही. हे विधीचं विधान, हे भविष्यात घडणार आहे. आजही घडायला सुरुवात झालेली आहे. आय एक्सपिरियन्स इन माय ओन फार्म. कांदे जर पाहिले तुम्ही आमच्या शेतातले, पूर्वी पाहिलेले, आपण ओपन करून बघू. क्वालिटीला एक खतरनाक आहे नाव. सगळं जवळपास एक सारखंच कांदा आहे, एक सारखाच आहे. सगळे कांदे एक सारखेच आहे. तुम्ही पाहिलं ना कसे एक सारखी साईज आहे सर्व. अजून आणि मी आता माझे फोटो नाही, मी जेव्हा कापला होता तर त्याच्यामधले जे लाईन्स आहेत तर ते एकदम एक युनिफॉर्म होते. सगळ्यात मेन गोष्ट डबल पत्ती होता. रंग कसा आहे, एकदम ब्राईट ऑइल. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेट केला होता. म्हणजे तो सीझनचा नव्हता, तो लेट होता. म्हणजे काय होता, रांगडा होता. म्हणजे सिजनेबल नव्हता. सिजनेबलला वातावरण अनुकूल असतं. कांद्याचं कसं आहे, त्याला पहिल्यांदा थंडी पाहिजे. 2 महिने काय पाहिजे, थंडी. आणि 2 महिने काय पाहिजे, हीट पाहिजे. मग दाण तयारपर्यंत थंडी पाहिजे. आणि आता फुटवे संपले की मग काय पाहिजे, हीट पाहिजे. म्हणजे ते सगळा रस पण उतरायला पाहिजे खाली. त्याला तो वातावरण भेटला नाही, लावल्यापासून हीट होतं. बरोबर नाही. पण तरी पण कांद्यांनी स्वतःची इकोसिस्टीम स्वतः डेव्हलप केली. विचार करा. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की ह्याचा फायदा असा होणार आहे की आजपर्यंत आम्ही असं ऐकलं की माती चांगली असली की पीक चांगलं येतं. लेट्स फोकस अँड अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. लक्ष द्या नीट मी काय बोलतोय. आजपर्यंत जमीन पाहून आम्ही पीक लावत होतो. एससीटी वैदिकची ताकद अशी मित्रांनो, आपल्याला हवं असलेलं इकोसिस्टीम तयार करण्याची ताकद पिकामध्ये आहे. तुला स्वतःला कशी जमीन हवी आहे तशी जमीन तो डेव्हलप करू शकतो. हे आता प्रूव्ह व्हायला लागलेलं आहे शेतकऱ्यांच्या अनुभवात. इट्स अ व्हेरी बिग थिंग. हे फार मोठं विधान आहे. आणि याला प्रूव्ह करणारा डाळिंब आहे. नामपूर सटलला असो डाळिंब, संगमेमध्ये असो किंवा अजून ते बाहेरच्या राज्यामध्ये असो, सर्व डाळिंबांची इकोसिस्टीम जनरली वेगळी आहे. माती वेगळी, वातावरण वेगळं, सगळं वेगळं, मोसम वेगळा, पण सगळीकडं पिकाची अवस्था सेम आहे. म्हणजे त्या पिकांनी, डाळिंबांनी आपल्याला जमिनीमध्ये असलेली जी इकोसिस्टम आहे ती आपल्या पद्धतीने काय केली. म्हणजे संगमेमध्ये मी 2 क्षेत्र पाहिले. तांबेरीचे जे अण्णा जाधव आहेत त्यांची जमीन खोल, म्हणजे एवढ्या 3-3 फुटाची खाली भेगा पडलेले आहेत, काळी जमीन आहे. इतने बड़े बड़े यहाँ पे छेद गए. देखो ये छेद देखो कितना है सर. इसमें मेरा पूरा हाथ जाएगा. देखो पूरा जा रहा है अंदर. वो सर 2-3 फीट 3-4 फीट तक जाएगा वो नीचे. बराबर है सर. मतलब ये इतना गहरी जाड़ मिट्टी है. तो इस मिट्टी में अनार इन्होंने सक्सेसफुल किया है. बहुत सारे किसान है महाराष्ट्र में, वो खुद बोलते हैं कि काली मिट्टी में अनार जमते नहीं है. तो जाड जमीन. आणि तुम्ही जर सुकेवाडीच्या पुढे संगमेजवळ त्यांची जमीन चुनखडीची हलकी आहे एकदम. चुनखड़ी टाइप है और इसमें आप जो चुनखड़ी है वो साफ साफ देख सकते हैं. ये देखिए, ये देखिए, ये जो चूना पत्थर है ना, ये इसलिए बनता है जब हम फॉस्फोरस की जो खाद डालते हैं तो वो हर साल में उसके ऊपर परत जमा होती है और इसकी खड़िया ऐसे बनने लगती है. तो ये इतनी खतरनाक होती है, बाद में जाके फसल आना ही बंद हो जाता है.
दोन्ही शेतकऱ्यांचे डाळिंबाचे प्लॉट सेम आहे. हाऊ इट इज पॉसिबल? त्या डाळिंबाच्या पिकाने वैदिकच्या मदतीने आपली इकोसिस्टीम स्वतःच तयार केली. मग असं जर शक्य झालं तर शेती करणं काय होणार शेतकऱ्यांना? खूप सोपं होणार आहे. चला शेती करूया. धन्यवाद.